नमस्कार ठाणेकर रसिको, सुस्वागतम. गप्पांचा एक अत्यंत मनोवेधक आणि प्रेक्षकांना भरभरून आनंद देणारा असा हा कार्यक्रम आहे. टीम गप्पांच्या वतीने मी अमोद दांडेकर आपणा सर्व रसिक श्रोत्यांचे आमच्या या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो. गप्पांचे हे 17वे पुष्प आहे. गेल्या 16 पुष्पांचा आपण श्रोत्यांनी जो आस्वाद घेतला आहे त्यात मनापासून आपण आपला सहभाग नोंदवला आहे, त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. दिवसेंदिवस तुम्हा सर्व श्रोत्यांचा प्रतिसादच आमच्या या टीमच्या पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरक आहे, यात काही शंका नाही. आज गप्पा मारण्यासाठी आपल्याबरोबर जे पाहुणे आले आहेत त्यांची खरं तर मी काही वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे. समर्थ भक्त, समर्थ रामदास आणि दासबोधाचे प्रचारक आणि कीर्तन प्रकार जो आज थोडासा मागे पडला आहे, काळाची गरज ओळखून ह्याच प्रकारात थोडा बदल करून नव्या धाटणीत, नव्या शैलीत, अर्थात कॉर्पोरेट कीर्तन हा प्रकार ज्यांनी लोकप्रिय केला असे कॉर्पोरेट कीर्तनकार श्री समीर लिमये आज इथे गप्पा मारण्यासाठी आपल्याबरोबर आले आहेत. त्यांचं टाळ्या वाजून आपण जोरदार मनपूर्वक स्वागत करूया. समीरजी, टीम गप्पांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. आता गप्पा ह्या कार्यक्रमांविषयी थोडंसं. ह्या कार्यक्रमाचे मुख्य संस्थापक आहेत जितेंद्र वैद्य आणि त्यांच्या संकल्पनेला उचलून धरणारी ही आमची गप्पांची टीम. कुठलाही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्याच्यामागे खूप जणांचा हातभार असतो. मानसिक आर्थिक बळ त्यांच्यामागे उभं असतं. त्यांचा उल्लेख करणं मला इथे अतिशय महत्त्वाचं वाटतं. कार्यक्रम कुठे करावा, त्यासाठी कोणती जागा असावी, ह्यासाठी आमच्यामागे सदैव उभे असणारे वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे सर आणि अजित मराठे सर, ज्यांच्या पाठिंब्याने आपल्याला हा हॉल कार्यक्रमासाठी उपलब्ध होतो आणि आजपर्यंतच्या सर्वच कार्यक्रमात त्यांनी टीम गप्पांसाठी त्यांचं जे काही योगदान दिलं आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. सोबतच जाई काजायचे राजेश गाडगीळ सर, जे आपल्या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. आपले हितचिंतक श्री अमेय सोहनी सर. ह्या कार्यक्रमाची आठवण ही फक्त आठवण न राहता एक सुगंधी आठवण व्हावी यासाठी आपण आपल्या पाहुण्यांना अत्तर देऊन त्यांचं स्वागत करतो. ते उपलब्ध करणारे मनस्वी गृहउद्योगाचे श्री देवीप्रसाद सोहनी सर. सुलेखनकार पिनाकिन रिसबूड हे आपल्या पाहुण्यांना दरवेळी एक वेगळी भेटवस्तू देतात, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद. तसेच या हॉलमधील सर्व व्यवस्था, आवश्यक त्या सुखसोयी हे आपल्याला जे वेळेत उपलब्ध करून देतात ते जाधव सर आणि त्यांचे सहकारी, त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद. आज समीर लिमये यांच्या सहकारी धनश्री नानिवडेकर येथे उपस्थित आहेत. तर मी पूर्वा धारप यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं उत्तर देऊन स्वागत करावं. धन्यवाद धनश्रीजी. तसंच आपल्या कार्यक्रमात थेट अमेरिकेहून अंजू जोशी आले आहेत. तर मी पूर्वाधारप यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचेही उत्तर देऊन स्वागत करावे. मी आता गप्पांचे संस्थापक जितेंद्र वैद्य यांना विनंती करतो की त्यांनी आपले आजचे पाहुणे समीर लिमये यांना सन्मानाने व्यासपीठावर घेऊन यावं.
मी आता आमच्या टीमच्या सौभाग्यश्री कासार यांना विनंती करतो की त्यांनी लिमये सरांना भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत करावं. हॅलो. यानंतर मी सभागृहाचे विश्वस्त वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अजित मराठे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. सुलेखनकार पिनाकिन विसबुड आज इथे उपस्थित नाही आहेत, पण त्यांनी आणलेली भेटवस्तू देण्यासाठी मी मिलिंद कराडे यांना निमंत्रित करतो की त्यांनी समीरजींना भेटवस्तू प्रदान करावी. सर्व मान्यवरांचे आभार. मी प्रायोजकांना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावं. ग गप्पांच्या संपूर्ण टीमला मी व्यासपीठावर बोलावतो. एक ग्रुप फोटो होऊन जाऊ दे. आता आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. त्याच्या आधी अजून एक सूचना. समीर लिमयेजी यांनी लिहिलेली मनाचे श्लोक ही पुस्तकं बाहेर विक्रीकरता उपलब्ध आहेत. तर कार्यक्रम संपल्यानंतर जरूर ज्यांना हवी आहेत त्यांनी ती विकत घ्यावीत. त्याचे मूल्य 75 रुपये आहे. सगळ्यांचे आभार मानून झालेले आहेत. नकळत कोणाचा उल्लेख करायचा राहिला असेल तर क्षमस्व. परत एकदा तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि आपण आता कार्यक्रमाचे सूत्र आजची मुलाखतकार अमृता सांबूस हिच्याकडे सुपूर्द करूया. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार रसिक हो, मी अमृता सांबूस तुमच्या सगळ्यांचं ग गप्पांच्या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करते. आपण सगळेजण समीर लिमये सरांना ओळखतोच एक कॉर्पोरेट कीर्तनकार म्हणून, पण सरांची ही नुसती ओळख नाही आहे. आत्तापर्यंत त्यांनी 222 कॉर्पोरेट कीर्तनाचे कार्यक्रम केलेले आहेत, प्रयोग केलेले आहेत. ह्याच्या आधी समीर सर हे एका वेगळ्या क्षेत्रात होते. त्याच्याबद्दल आपल्याला बऱ्याच जणांना माहिती नसते, तर सुरुवात आपण त्याच्यापासून करणार आहोत. समीर सरांची एक संस्था होती, कंपनी होती, ज्याच्यातर्फे ते कॉर्पोरेट फिल्म्स करायचे, डॉक्युमेंटरीज करायचे. आत्तापर्यंत त्यांनी 90 डॉक्युमेंटरीज केलेल्या आहेत. तसेच संहिता लेखन, जाहिरात, नाटक, सिनेमा ह्याच्याकरतासुद्धा त्यांनी संहिता लेखन केलेलं आहे. तर माझा पहिला प्रश्न सर असा आहे की हे जे क्षेत्र तुमचं होतं, ह्या क्षेत्रात तुम्ही कसे काय आलात? म्हणजे संहिता लेखन म्हणा, डायलॉग लेखन म्हणा, स्क्रिप्ट रायटिंग, तर ह्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळचत्वार वाचा, गमुपंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. सगळ्यात पहिले मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्या अगोदर ग गप्पाच्या सगळ्या टीमचं खूप कौतुक करतो. इतकं सुंदर
नेटकं असं आयोजन आणि तुम्ही इतके सगळे छान सुंदर संख्येनं जे श्रोते आलेले आहेत त्या सगळ्यांचाही मी खूप आभार मानतो. कारण हा पाठिंबा समर्थ कार्यामध्ये काम करत असताना पाठबळ वाढवणारा असतो. आणि तिसरे आभार मी मुलाखत घेणाऱ्यांचे मानतो की त्यांनी जन्म कुठे झाला, शाळा कुठली, हे काहीही न विचारता डायरेक्ट मुद्द्याला हात घातला. फार कमी ठिकाणी असं होतं. कारण काय म्हणजे माझा स्वतःचा मुद्दा असा होता की प्रत्येकाचा जन्म कुठे ना कुठेतरी होत असतो आणि ती काही आपल्या हातातली गोष्ट नाही. आणि प्रत्येकजण आपापल्या पूर्वसंचिताप्रमाणे शिक्षणही घेत असतो, सगळ्या गोष्टी होत असतात. पण एकदा मागे असं माझ्या वाचनात आलं होतं की त्यात पुरुषोत्तम दारव्हेकर ते असं म्हणाले होते की माझा जन्म कधी झाला, तर ज्या वेळेला मी एका मासिकाचा संपादक झालो त्या दिवशी माझा खऱ्या अर्थानं जन्म झाला. म्हणजे जेव्हापासून आपल्याला आपल्या आयुष्याची खऱ्या अर्थानं दिशा सापडते, मला असं वाटतं तो खऱ्या अर्थानं जन्मदिवस असावा. आणि ह्या अर्थी यांनी हा बेसिक मुद्दा टाळला म्हणून मी यांचे आभार मानतो. काय झालं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर मुळात नाटक हा खूप जवळचा विषय आणि त्याच्यातनं करता करता एक शोध प्रक्रिया प्रत्येकाची सुरू असते, तशी माझीही होती. आणि एक असं लक्षात आलं की कला, इंजिनिअरिंग आणि व्यवसाय या तिघांची सांगड घालण्यासाठी म्हणून ह्या कॉर्पोरेट जगतामध्ये आता जेवढ्या पद्धतीनं मोबाईलमधल्या टेक्नॉलॉजी डेव्हलप झाल्या आहेत तेवढ्या साधारण मी आणि धनश्रीनी सुरू 2008ला केलं. 2008 साली एवढ्या डेव्हलपमेंट नव्हत्या. त्यामुळे प्रत्येकाला आपलं प्रॉडक्ट प्रेझेंट करण्यासाठी एक फिल्म बनवून घ्यायला लागायची. सो तो व्हॅक्यूम लक्षात आला आणि मग त्या एक कॉर्पोरेट फिल्म करण्यासाठी काय काय लागतं ह्याच्यासाठी थोडंसं स्वतःकडे वळून पाहिलं आणि मग लक्षात आलं की नाटकाचा अनुभव, नंतर इंजिनिअरिंगमध्ये असल्यामुळे ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचं आम्ही शूट करायचो त्या मालकाला एक्झॅक्टली टार्गेट ऑडियन्सप्रमाणे काय दाखवायचं आहे त्याचा एक लॉजिक आणि सायन्स हेही त्याच्यामध्ये येत होतं. आणि मनोरंजनात्मक ती फिल्म असली पाहिजे. जरी मशिनरी असली तरी ती ड्राय शक्यतो होऊ नये, ड्रॅग वाटू नये, म्हणून त्याच्यात काही एंटरटेनिंग व्हॅल्यूज त्याच्यात ॲड करणं, हे या सगळ्या सेन्सचा उपयोग होणारा व्यवसाय सुरू केला. आणि त्यावेळेला समर्थांचा श्लोक म्हणजे रादर समर्थांची ओवी ही आमच्या ऑफिसमध्ये कायम लिहिलेली असायची. कारण आम्ही मूळचे कल्याणचे, आता राहतो फक्त कल्याणला, बाकी सगळं ठाण्यातच आहे. तर तेव्हा ठाण्यात नवीन येतोय आणि हा व्यवसाय नवीन करतोय, तर समर्थांचीच ओवी आमच्या इथल्या बोर्डावर लिहिलेली असायची की ठाई ठाई शोध घ्यावा, मग ग्रामी प्रवेश करावा. मग पहिले ठाई ठाई शोध घ्यावा म्हणजे पहिले ठाण्याचा सर्व्हे केला. इथे कोण कोण मॅन्युफॅक्चरर्स आहेत, कुठले ब्रँड्स आहेत, आपल्याला कोण काम देऊ शकतं. आणि मग समर्थांचं अधिष्ठान असल्यामुळे जे सुरुवातच झाली, मग सँडोज, कॅडबरी, सिप्ला, फायझर, त्याच्यानंतर आपले पितांबरीवाले, राजमल्ल किचन ज्वेलर, असं करता करता श्रीखंड, चपला, दागिने, मोतीबिंदूचं ऑपरेशन, असे 91 विषय आम्हाला हाताळायला मिळाले. कारण प्रत्येक वेळी फिल्म करताना त्या विषयाचा अभ्यास करायला लागायचा. कारण आपण शेवटी त्याला प्रॉडक्टला न्याय द्यायचा आहे म्हटल्यावर तो अभ्यास करणं भाग होतं. पण तीच एक संधी मिळाली की सगळ्या क्षेत्रांना थोडी थोडी मुसाफिरी करता आली. कारण तंत्रज्ञान सगळं जरी असलं, एडिटिंग सॉफ्टवेअर होतं, पण प्रत्येक वेळेला त्याचा व्हॉइस ओव्हर लिहायला लागायचा. त्याच्यासाठी धनश्री ते सगळं लेखन करायची. त्याच्यासाठी आम्हाला मालकांबरोबर चर्चा, त्यांच्या सेल्स टीमबरोबर चर्चा, आणि हे सगळं खूप इंटरेस्टिंग फील्ड होत होतं. आणि व्हायचं असं की म्हणजे एक उदाहरण, आता हा समोर आमचा छान समर्थांच्या आवडीचाच आहे चाफा. प्रभू देसाईंची दापोलीला त्यांची कंपनी आहे, फॅक्टरी आहे, तिथे चाफा लावला होता.
आणि त्याच्यातनं ते चाफ्याचा एक्स्ट्रॅक्ट काढायचे. आता ते त्यांना परदेशामध्ये ती फिल्म दाखवायची होती, अच्छा. कारण तो जो काही त्याचा अर्क होता तो आत्तारात वापरला जातो. आता परदेशातला मॅन्युफॅक्चरर हा त्यांचा टार्गेट ऑडियन्स होता, तर त्याला काय ते दापोलीपर्यंत आणू शकत नव्हते. मग तिथे ती आम्ही केलेली फिल्म इंग्लिशमध्ये दाखवली जायची. हे जे त्यातलं मेन आमचा जो USP होता तो म्हणजे स्क्रिप्टिंग. कारण राजमल लकीचंद ज्वेलर याचे आम्ही 11 भाषांमध्ये रेडिओ स्पॉट केले, 11 भाषांमध्ये TV कमर्शियल ॲड्स केल्या. त्यामुळे झालं कसं की प्रत्येक वेळेला आपण एन्हान्स होत गेलो की नाही अरे हे पण शिकलं पाहिजे, हे पण शिकलं पाहिजे. मग त्या सगळ्याचा उपयोग करत करत बघता बघता 90 साधारण झाली आमच्या फिल्म्स. आणि मग हळूहळू काळाची पावलं, समर्थांचा शिष्य ओळखलीच पाहिजेत, की आता मोबाईलवरती लोक शूट करायला लागले, मग घरच्या घरी रेकॉर्डिंग करायला लागले. म्हणजे त्यांचा दोष नाही आहे, आपण असा काळाची पावलं ओळखली पाहिजेत. आणि मग त्या दृष्टीनं आम्ही थोडं थोडं आमचा लेखन एवढाच फक्त भाग ठेवला. आणि मग कारण स्क्रिप्टिंग ही गोष्ट अशी आहे जी अजून रेडीमेड मिळत नाही, ते सुचावंच लागतं आणि ते समर्थांच्या कृपेनंच सुचतं. त्यामुळे धनश्री इथे बसलेली आहे. धनश्री हिंदी, मराठी, इंग्लिश या 3 भाषांमध्ये ते स्क्रिप्ट लिहायची, मी डायरेक्शन करायचो. आणि तुळू किंवा ह्या ज्या भाषा असायच्या त्यावेळेला मात्र खूप आम्हाला मजा यायची, थोडा त्रास व्हायचा. मी एक अनुभव म्हणून सांगतो की राजमल लकीचंद ज्वेलर्सची जेव्हा ॲड करत होतो तेव्हा 1 ग्रॅम सोनं, मग आता ते 1 ग्रॅम स्वर्णम वगैरे असे ते शब्द असायचे आणि पुढे एक ओळ होती. पण आता एक गंमत म्हणजे जसं आपल्या मराठीमध्ये मार्क मिळतात आणि काहींना मार्क भेटतात, आता हा बारकावा तुळू भाषेतला कसा कळणार हो. मग मी चक्क काही हॉटेलमध्ये जायचो, काही बारच्या काउंटरवर जाऊन त्यांना विचारायचो, बघा हे बरोबर आहे का तुमच्या भाषेतलं. पानवाल्याकडे जायचो, मग तिघांमध्ये जे कॉमन आहे ते आम्ही रेडिओला फायनल पाठवायचो. अशी ती सगळा छान गमतीशीर प्रवास आहे तो. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा तुमचा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी संपर्क आला, म्हणजे अगदी पानवाल्यापासनं ते अगदी TV मध्ये जे कोणी आहे त्यांच्यापर्यंत, आणि तुमचं ते क्षेत्र पण विस्तारलेलं होतं. तर ह्या क्षेत्रामधनं एकदम कॉर्पोरेट कीर्तनकार म्हणजे एकदमच वेगळं क्षेत्र आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही कसे आलात? म्हणजे हे खरं क्षेत्र नाही म्हणता येणार आपल्याला. हल्ली सगळे म्हणतात की मी वेगळ्या क्षेत्रात आलो, पण ते क्षेत्र नसतं खरं तर. पण तरीसुद्धा की कॉर्पोरेट कीर्तनकार म्हणून आपण काहीतरी समाजाला द्यावं आणि त्याला कॉर्पोरेट कीर्तन असं नाव द्यावं असं का वाटलं? नाही, त्याची अगदी प्रमुख कारणं म्हणजे अशी की कॉर्पोरेट कीर्तनकार वगैरे मला काही व्हायचं नव्हतं. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग ह्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये फिरत असताना बऱ्याच ठिकाणी दासबोधाचा अभ्यास जवळजवळ 12 वर्ष झाली माझा अभ्यास चालू आहे आणि तो चालूच राहणार आहे. पण ते बॅक ऑफ माइंड असायचं की अरे हे दासबोधात आहे आणि हा असं हे इम्प्लिमेंट इथे होऊ शकतं, हे प्रत्यक्ष मला तिथे फील्डवर काम करताना अनुभवाला मिळत होतं. आणि तेव्हा माझ्या मनात आलं की हे कीर्तन हा एक असा फॉर्म आहे की ज्याच्यातनं तुम्ही छान पद्धतीने चांगला कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवू शकता. मग मी कीर्तन करणार नव्हतं, माझ्या कधीही हे मनातही नव्हतं. माझ्या डोक्यात फक्त हा कन्सेप्ट होता. आणि मग त्याला ॲक्च्युली कल्याणमध्ये आम्ही एक कार्यक्रम डिझाईन केला होता. त्याच्यामध्ये सफर मनाची म्हणून कार्यक्रम केला होता. त्यात मनाच्या श्लोकांवर कार्यक्रम होता. तो सगळा संकल्पना माझी होती, लेखन माझं होतं. आणि डॉक्टर बर्वे नंतर एक समर्थ संप्रदायातल्या एक विदुषी आहेत, त्यांनी बोलावं अशी माझी इच्छा होती. आणि माझा मित्र शरद पोंक्षे आणि अश्विनी एकबोटे. म्हणजे मग मी त्यात असा एक फॉर्म केला होता की मनाच्या श्लोकांवर आधारित स्किट मी लिहिलेलं होतं, ते त्या दोघांनी परफॉर्म करायचं. एकीकडे त्या समर्थ संप्रदायातल्या विदुषी बोलतील आणि एकीकडे त्यातली वैद्यकीय बाजू डॉक्टर बर्वे मांडतील, असा मी तो सगळा संकल्प रचला होता. पण समर्थांच्या मनात काहीतरी वेगळं होतं. त्या ज्या विदुषी, त्यांचं नाव नाही मी सांगणार, आजही आहेत, त्यांना मी जेव्हा फोन केला की असा असा कार्यक्रम आहे, तुम्ही त्यात याल का बोलायला, तर त्या म्हणल्या मी येईन. कधी म्हटलं मी पुण्याला तुमची अपॉइंटमेंट घेतो आणि आपण कार्यक्रमाची तुमच्या सोयीप्रमाणे तारीख ठरवू. त्याप्रमाणे मी पुण्याला गेलो आणि मी त्यांना फोन केला. तर त्या म्हणल्या की तुम्ही मला भेटायला म्हणून आलेलं नाही आहात, तुम्ही इतर कामं घेऊन मला भेटताय.
तर म्हटलं अहो कल्याणहून पुण्याला असं, आणि समजा मी आलो तरी मी असं नव्हतं म्हटलं की माझ्या वेळेत तुम्ही भेटा. मी म्हटलं मी 3 दिवस आहे, त्यातला कुठला तरी जो तुम्हाला वेळ आहे ती सांगा, त्यावेळेला मी तुम्हाला येऊन भेटतो. पण त्या म्हटल्या नाही, तुम्ही कल्याणला परत जा आणि तिकडनं मला फोन करून अपॉइंटमेंट घ्या, का पुणे आहे हे बघा. आणि मी आलो. मी म्हटलं आता कसं करायचं काय, म्हटलं आता ह्या बाईंचं इतका अहम त्यांचाच येत होता. बरं मी कार्यक्रम डिक्लेअर करून म्हणजे सगळं झालं होतं माझं, पण समर्थांच्या मनी वेगळं होतं आणि ते धनश्रीच्या तोंडून बाहेर आलं. धनश्री म्हणली तूच का नाही बोलत. तर मी म्हटलं मला अधिकार नाही एवढा, म्हटलं समर्थांवरती एवढा डायरेक्ट उभं राहायचं. ती म्हणली नाही नाही तूच करायचंस, कन्सेप्टही तुझीच आहे, तूच करायचं. मी एका अटीवर तयार झालो. म्हटलं मी आज पहिल्यांदा जय जय रघुवीर समर्थ म्हणेन आणि जर लोकांचे चेहरे पडले तर तो माझा शेवटचा असेल. पण समर्थांची कृपा माहिती नाही, पण त्या पहिल्याच जय जय रघुवीर समर्थ ऐकल्यावर लोक असं म्हणतात की अंगावर त्यांच्या काटा उभा राहिला. तो स्वर कुठला आला मला आजपर्यंत माहिती नाही आणि तिथून हा प्रवास खरा सुरू. समर्थांची कृपा तुमच्यावर आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. आणि जेव्हा पण आपण जय जय रघुवीर समर्थ हा जो दासी ठसका आहे तो जेव्हा ऐकतो तेव्हा माणूस खडबडून जागा होतो. असं आपल्याला होतं की म्हणजे एक वेगळी ऊर्जा आपल्याला मिळते. त्याच्यामुळे असा खूपच माणूस विरळा आपल्याला मिळेल की जो जय जय रघुवीर समर्थ हे ऐकल्यावरती तिथे ऐकणार नाही काय पुढे समोरचा वक्ता बोलतो आहे ते, असं आपल्याला खूप विरळा मिळेल एखादा माणूस. पण हे जे कॉर्पोरेट कीर्तन आहे त्याचा पहिला प्रयोग जो तुम्ही केला तो कुठे केलात आणि त्याचा अनुभव कसा होता? प्रेक्षकांमधनं तुम्हाला काय प्रतिक्रिया आल्या? ॲक्च्युली असं झालं की कॉर्पोरेट कीर्तन हे शीर्षक स्फुरलं. ह्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये फिरत असताना असं मनात आलं की हे तरुणांपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे ही जी गर्दी होती त्याच्यात तरुण यायला पाहिजेत. मग ते येण्यासाठी काय करावं म्हणून म्हटलं आपण एक त्याला कॉर्पोरेट असा एक शब्द लावला की जरा कसं एक वजन प्राप्त होतं आणि तरुण मुलं येतात. मला उद्देश एवढंच की त्यांनी दासबोधच वाचावा हेच त्यातला उद्देश होता. पण दॅट वॉज अ गिमिक की बाबा त्या दृष्टीने लोक अट्रॅक्ट होतील. आणि तेव्हाही असंच झालं की पहिल्यांदा कुठे करायचं तर आपल्याच होम पिचवर करावं, म्हणजे कसं रिस्क नाही ना, आपल्याच. पण ती परत समर्थांची इच्छा होती की सुनील दादा चिंचोळकर माझे प्रमुख मार्गदर्शक, त्यांना मी दादांना विनंती केली. म्हटलं दादा असं असं आहे, तुम्ही याल का? म्हणजे छान शीर्षक आहे, मी येतो. आणि दुसरा हक्काचा आमचा शरद पोंक्षे. शरदला म्हटलं तू पण ये. म्हटलं मी काय बोलू समर्थांवर, माझा विषय सावरकर. म्हटलं मान्य आहे, पण काही जण तुला बघायला येतील आणि त्यानिमित्ताने माझे समर्थ पोचतील, इतकं क्लिअर सांगून, म्हणजे काही ताकाला दोन भांडं लपवलेलं नाही. ते समर्थाने शिकवलंच नाही. मला म्हटलं ठीक आहे येतो. मग ते दादा मी आणि शरद पोंक्षे असं ठरलं. आता तिसरा मुद्दा बजेट. बजेट हा आपल्याकडे एक मोठा इश्यू असतोच ना, की आता हे खर्च कोणी करायचा. कल्पना छान सुचली. म्हटलं चला आधी केले मग सांगितले. आणि लिटरली चहाच्या कट्ट्यावरती मी हा विषय मांडला आणि सगळ्यांनी 500-500 रुपये 1000 असे जमा केले. कमी पडतील ते मी आणि धनश्री असं ठरलं. मला अजूनही आठवते 8000 रुपये कमी पडले होते. आणि दत्ताच्या देवळाच्या इथे हा कार्यक्रम ठेवला. आणि माझी तिथे होती इच्छा की दत्ताच्या देवळाच्या बाहेर व्हावं, पण लोक म्हणले नाही त्यापेक्षा आपण शाळेचा हॉल घेऊ. पण बघा कशी विलपॉवर आपली असते आणि सद्गुरू कसं करतो की स्क्रीन प्रोजेक्टर होता त्याच्यात, आजही असतो कीर्तनात. तर मी त्याला म्हटलं समजा गर्दी झाली तर ह्या देवळाच्या इथे एक स्क्रीन प्रोजेक्टर आपण लावूया. तो असा हसला, म्हणजे इथे तर होऊ दे मग पुढचं पुढे असं त्याचा अर्थ होता. पण ठीक आहे आता काय करणार, माझाही पहिलाच प्रयोग होता ना. हो म्हटलं ठीक आहे. आणि काय मला माहिती नाही, खरोखर इतकी गर्दी झाली की त्या दत्ताच्या देवळाच्या रस्त्यावर सतरंजा घालून लोक बसली आणि तिथे स्क्रीन लावायला लागला. आणि खरोखर म्हणजे आज त्याला मला वाटतं 2014 सालची ती गोष्ट असेल. पुढल्या वर्षी आता 10 वर्ष दासनवमीच्या निमित्ताने केला होता. आणि तिथून कळलं की हे लोकांना आवडतंय, हा कन्सेप्ट पोचतोय. आणि मग पुन्हा
मग स्वतःच सुरू केलं, कारण मग दरवेळी बाकीच्यांना बोलवण्यात काही पॉईंट नव्हता. आणि त्यात दुसरा एक महत्त्वाचा ॲडसर जो बजेट मी सांगितला, की एकदा शरद माझ्या मैत्रीत आला. आता काही ठिकाणी कसं असतं, आपण नवीन कीर्तनकार असलो की पहिल्यांदा अशा कीर्तनकारांना जनरली कॉलम भरायलाच बोलवलं जातं. अगदीच कोणी नाही तर याला बोलवा त्या दिवशी. पण आम्ही उतरलोच होतो ते त्या सकटच. पण त्याच्यानंतर समर्थांची कृपाने सुरूच झालं. मग मागे वळून बघितलंच नाही, ते चालूच. कारण तुम्ही स्वतःला त्यात झोकून दिलेलं होतं. तुमचं म्हणजे आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर गोल, एम हे फिक्स होतं की मला हे करायचं आहे. आणि हे तुम्ही प्रबोधन म्हणून करत होतात. कारण त्यातनं तुम्हाला स्वतःला काय नफा मिळतोय ह्याचा विचार तुम्ही कधीच केला नाही. त्यामुळे समर्थ हे तुमच्या पाठीशी कायमच उभे होते आणि आहेत. मला एक सगळ्या श्रोत्यांना सांगायचं आहे की समीर सरांचं फक्त भारतामध्येच कॉर्पोरेट कीर्तनचे प्रयोग झाले आहेत असं नाही. त्यांनी भारताबाहेरही वेगवेगळ्या देशांमध्ये कॉर्पोरेट कीर्तनचे कार्यक्रम केलेले आहेत, प्रयोग केले आहेत. तर सर त्याच्याबद्दल सांगा आणि नंतर आपण दुबईतल्या किस्साबद्दल बोलूया. नाही, परदेशामध्ये कीर्तन झालं. खूप छान झाले कीर्तन, तो काही प्रश्न नाही. दुबईत झालं, सिंगापूरला, स्वित्झर्लंडला पण झालं. खूप छान श्रोते असतात. पण तिथे थोडीशी एक गोष्ट मला अशी खेदाची वाटली, की खूप लोकांना समर्थांबद्दल बेसिक गोष्टी पण माहिती नव्हत्या. म्हणजे असं झालं की ते झालं ते चांगलंच झालं, तो काही वाईट मुद्दा नव्हता कुठेही. पण असं वाटलं की अजून आपण पोचलं पाहिजे, अजून समर्थ हवे तसे पोचलेले नाहीत, किंवा एका ठराविक साच्यात आणि ठराविक एरियातच समर्थ पोचलेत. वेळा समर्थांचा सर्व स्तरामध्ये आणि सगळ्या स्तरातल्या लोकांसाठी दासबोध हा ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे. पण तेव्हा एक छान आठवण अशी आठवते मला, स्वित्झर्लंडला झालं आणि त्या कीर्तनात काही लोक होती हिंदी भाषिक पण काही आले होते. ते मला म्हणाले की दुसऱ्या दिवशी आमच्या घरी तुम्ही याल का? म्हटलं सद्गुरू हा कन्सेप्ट मांडण्यासाठी. म्हटलं येईन मी. तेव्हा तिथल्या एकाने मला विचारलं की आम्हाला असा प्रश्न पडतो, तुम्ही सगळे भारतीय इतके बुद्धिमान का? तर मी म्हटलं अगदी खरं कारण असं की ज्या देशात असंख्य अडचणी असतात तिथे मेंदू वापरल्याला पर्यायच नसतो, म्हणून आम्ही सगळे बुद्धिमान आहोत. कारण त्यांना अजून लाईट जाणं, नळाला पाणी नसणं, गाडी वेळेवर न येणं हे अनुभवच नाही आहेत. आणि आपल्याला हे नाही झालं तर धक्का बसतो. पण तेव्हा लक्षात आलं की त्यांचं खूपच लाईफस्टाईल वेगळी आहे. म्हणजे त्यांच्या डिप्रेशन तिकडे पण आहे. जर्मनीतही मला तो अनुभवला. डिप्रेशन त्यांच्याकडे आहे, फ्रस्ट्रेशन आहे, पण त्याची रिझनिंग खूप वेगळी आहेत. म्हणजे आपल्याकडचे डिप्रेशन जे येतं त्याची कारणं वेगळी आहेत, त्यांची अजून वेगळीच कारणं आहेत. पण एक नक्की की समर्थ ग्लोबली उपयुक्त आहेत. डिप्रेशन सगळीकडे येतं. अगदी खरं. ह्याच्यावरच आपण आता दुबईतल्या किस्साबद्दल बोलूया. तुमचा जेव्हा दुबईमध्ये कॉर्पोरेट कीर्तनचा कार्यक्रम झाला होता, प्रयोग झालेला, तेव्हा शरद पोंक्षे आणि विक्रम गोखले हे दोघंही होते. आणि कार्यक्रम झाल्यानंतर विक्रम गोखल्यांनी तुम्हाला काही टिप्स दिल्या होत्या. तर त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. तो माझ्यासाठी खूप छान क्षण होता. म्हणजे दुबईमध्ये चित्पावन संमेलन होतं, त्या निमित्तानं आम्हाला बोलवलं होतं. आणि आता ज्यांचा अभिनय आपण लहानपणापासून बघत आलो तेच पहिल्या लाईनीत ऐकायला म्हटल्यावर एक दडपण वेगळं येऊ शकतं. पण ठीक आहे, ते झालं समर्थ कृपेनं खूप छान झालं. आणि झाल्यानंतर आम्ही जेव्हा तिघंच बसलो होतो तेव्हा मला गोखल्यांनी असं सांगितलं की आता थोडंसं आत्मस्तुतीपर वाटेल, पण प्लीज तसा रंग त्याला देऊ नका. अतिशय सिनियर माणूस, ज्यांचं म्हणजे माझं जेवढं वय आहे तेवढी वर्ष त्यांनी रंगभूमीवर काम केलं, अशा माणसाकडनं आपण शिकायचंच असतं टीप कागदासारखं. म्हटलं तुम्ही सांगा ना काय. मला म्हटलं हे बघ कसं आहे की नाटकामध्ये एक दुसरं पात्र येतं जे तुम्हाला रिलीफसाठी थोडंसं मिळतं, एखादी एक्झिट असते, तेवढी विश्रांती मिळते. पण इथे तू एका जागी बसून 2.5 तास कॉन्स्टंट बोलतोस, त्याच्यातच तू गातोस. सो नाटकाच्या भाषेत याला वाचिक अभिनय असं म्हणतात, की ज्याच्यामध्ये कायिक म्हणजे मला बाकी बॉडीचा तसा वापर करता येत नाही, एका जागी बसतो, सो ते स्टॅटिक होतं. तर त्याचं एक दडपण वेगळं असतं. म्हणजे ह्या साईडला जो काम करतो आमच्या साईडला, त्याला ती लवकर टेन्शन समजू शकतं आणि पुन्हा ऑडियन्सला धरून ठेवायचं आहे, त्यांना जराही झोप येऊ द्यायची नाही आहे. त्यातनं त्यांना अध्यात्माची गोष्ट सांगायची आहे, म्हणजे कुठेही हवा येऊ देवासारखे 25ची जागा नाही ती. मग
तो जो ताण असतो तो बरोबर त्यांच्यासारख्या सिनियर नटाला बरोबर कळला आणि मला म्हणले शेवटची 10 मिनिटं मी तुला ऑब्झर्व करत होतो, तुझे डोळे लाल झालेले असतात. म्हटलं हो, लाल होतात म्हटलं. तर मला म्हणले त्याच्यावर एक काम करायचं, 2 गोष्टी, त्या अतिशय उपयुक्त टिप्स. पहिली गोष्ट, कीर्तन झाल्यानंतर सुद्धा अर्धा तास तुला लोक भेटायला येणार आहेत, त्यामुळे तू 3 तासाची तयारी ठेवायचीस. जर 2.5 तास कीर्तन असेल तर तुझी तयारी 3 तासाची असली पाहिजे. आणि ते झाल्यानंतर गार दूध पी, ज्याने तुझी ॲसिडिटी वाढणार नाही. पण खरंच सांगतो, म्हणजे ह्या दोन्ही टिप्स इतक्या माझ्यासाठी इम्पॉर्टंट ठरल्या. काही वेळा असं होतं की आपण एका तारेत बोलत असतो, पण त्याला स्क्रिप्ट नाही, नाटकाला स्क्रिप्ट असतं, पाठांतर असतं. इथे ऑडियन्स बघून काही टॉपिक्स ऑन द स्पॉट बदलावे लागतात. हे त्यांच्यासारखा मुरब्बी माणूसच ओळखू शकला. आणि हे जाताना त्यांनी मला सांगितलं की खरंच हे, त्यानंतर आता एक उदाहरण म्हणून देतो की समजा 2.5 तास कीर्तन झालंय, एका इंटेन्सिटीनं माणूस बोलत असतो. नंतर जर मला पटकन विचारलं की तो मुद्दा तुम्ही काय मांडला होता, तर कदाचित तुम्हाला आठवणार पण नाही, कारण ती सद्गुरू कृपा असते. खरंच तो एक प्रकारचा तो भाग असतो. पण काही लोक हे सगळं ऐकून झाल्यानंतर मला येऊन मागे भेटतात, बिचारे आदराने प्रेमाने येतात, तर त्यात काही गैर नाहीये. पण कधी असा प्रश्न विचारतात की म्हणजे आम्ही आत्ता समर्थांचं सगळं ऐकलंच, तुम्ही जे काही बोललात ते, पण एक मनात प्रश्न आहे, बोला काय. नाही, मी ते 11व्या वर्षी मंडपातनं पळाले होते बघा. म्हटलं हो, त्या बाईचं पुढे काय झालं हो. अशा वेळेला गोखले आठवतात, समीर था. आता म्हणजे मी 2.5 तास जे काही सांगितलं हे अडकले त्या बाईत. पण हे होणार, जनस्वभाव आहे. सो या सिनियर नटांच्या टिप्स आहेत. मग मी तितक्याच शांतपणे त्यांना सांगतो, त्यांचं ना त्या दिवशीच लग्न झालं बरं का, आणि आता काहीही त्यांच्याकडे प्रॉब्लेम उरलेला नाही, असं करून मी तो विषय संपवतो. पण हे मला गोखल्यांमुळे कळलं की अर्धा तास एक्सटेंड करायचा आणि मग गार दूध प्यायचं. या 2 टिप्स त्यांनी मला सांगितलं. आणि जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येक वेळेस तुम्हाला जेव्हा तुम्ही कॉर्पोरेट कीर्तन सादर करता तेव्हा श्रोता वेगळा असतो, आणि त्यामुळे जसा श्रोता असेल तसं तुम्हाला ते बोलावं लागतं. वेगळी स्क्रिप्ट असते आणि ऑन द स्पॉट ते असतं. त्याच्यामुळे एक ती आपली म्हणजे आपण तल्लीन होऊन जातो. आणि मला तर असं म्हणावंसं वाटतं की समर्थच तुमच्या वाणीतनं बोलतात, म्हणजे त्यांचा वरदहस्त तुमच्यावरती आहे, त्याच्यामुळे जे काही तुमच्या मुखातनं बाहेर पडतं ते समर्थच बोलतायत असंच आपल्याला वाटतं. आता अजून एक, आता तुम्ही समर्थायन हे ठाण्यामध्ये चालू केलेलं आहे सरांनी. ईशान आर्केडमध्ये समर्थायन म्हणून एक संकल्पना आहे, आणि ह्या संकल्पनेच्या माध्यमातून तुम्ही कोणते कोणते उपक्रम करता ह्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि ह्याची सुरुवात कधी झाली? गेल्याच वर्षी, म्हणजे मुळात पूर्ण वेळ समर्थ कार्य करण्याची जेव्हा प्रेरणा झाली, त्याच्यानंतर कुठून सुरू करायचं काय हा एक प्रश्न होता, पण तोही समर्थांनीच सोडवला. म्हणजे घट्टाळीच्या इथे आमचं पहिलं ऑफिस होतं आणि ते भाड्यावरती घेतलेलं होतं, कारण त्या व्यवसायच होता. पण आता व्यवसाय बंद करायचा निर्णय झाल्यानंतर आता जेव्हा ह्या पद्धतीचं कार्य करायचं आहे, आणि खरं सांगायला गेलं तर ठाणेकरांचे खूप मनापासून आभार मानतो, कारण फ्रॉम डे 1 ठाणेकरांनी इतकं प्रेम दिलेलं आहे की कॉर्पोरेट कीर्तनाचं मला आठवतं आहे 51वं कीर्तन ठाण्यामध्ये झालं सहयोगला, आणि 100वं सुद्धा गडकरीलाच झालं. आणि अजून एकदा टाळ्या वाजवायला लागतील तुम्हाला, कारण 200वं सुद्धा गडकरीलाच झालं होतं. आणि तेव्हा मला आठवत आहे चारुदत्त आपळ्यांचं मला बोलणं झालं होतं आमचं फोनवरती. त्यांना माझी कृष्णा, एकदा थांबवते, तुमचं 500वं आणि 1000वं पण ठाण्यात गडकरीलाच व्हावं ही इच्छा. तर तेव्हा चारुदत्त आफळ्यांचा फोन आला, मला म्हणले तुझी ती कृष्णामाईची जी आरती आहे ती मला पाठव, ती मला अनेकांना द्यायचे. म्हटलं अहो माझी कुठे आहे, तुमचीच चाल आहे. म्हटलं मी त्यात लिहितो, मी सांगायचोच की बाई आपळ्यांची चाल आहे. ते म्हणले नाही, तू ज्या पद्धतीने ते सादर केलंयस. तेव्हा विषय असा झाला, आणि तेव्हा ते मला म्हटले की मला अजून तुला एक कॉम्प्लिमेंट द्यायची आहे. म्हटलं कसली? की माझ्या म्हणे माहितीत तिकीट लावून कीर्तन करणारा मला वाटतं तू पहिलाच कीर्तन करास. म्हटलं खरी गोष्ट आहे, कारण ती सुद्धा हिंमत मी ठाण्याच्या जोरावरच केली होती, आणि खरंच गडकरी हाऊसफुल झालं होतं. कारण तुम्हा ठाणे हे सगळ्यांचे खूप रसिक पण आभार. आहेत, दर्दी पण आहेत, आणि कुठल्या कार्यक्रमाला गर्दी करायची हेही ठाणेकरांना माहिती आहे.
आणि अगदी राईट टाईमवर जो प्रश्न होता त्याची व्यक्ती बरोबर आले. या जरा 1 मिनिट या इथे. आत्ता ज्यांचा मी म्हणजे अबाउट टू होतो तेच हे आलेत. तर समर्थायनचा जे प्रश्न होता, हो. घंटाळीमध्ये मी जेव्हा ऑफिस होतं आणि हा प्रश्न होता धनश्रीचा आणि माझा की पुढे काय करायचं, तर म्हटलं बघूया समर्थांना सांगू. आणि समर्थांना एवढीच विनंती केली होती की मला ठाणं सोडायचं नाही आहे, बाकी तुम्ही बघा काय असेल ते. आणि मी तिथे घंटाळीमध्ये दासबोधाचं शिबिर चालू होतं आणि त्याच्यामध्ये तिसऱ्या दिवशी प्रदीप भावे म्हणून आपला एक आहे साधक, जो आमचा समर्थांचा मेंबरच आहे, तो मला म्हटला माझे एक मित्र आहेत त्यांना तुम्हाला भेटायचं आहे आणि ते 6 महिन्यापासून तुम्हाला भेटायचा प्रयत्न करतात पण तो काही योग येत नाही आहे. म्हटलं ठीक आहे घेऊन ये उद्या त्यांना. म्हणून ते दुसऱ्याशी त्यांना घेऊन आले आणि मग आमची चर्चा जनरल झाली, कॉर्पोरेट कीर्तन असं आहे वगैरे वगैरे. मग आता पुढे काय, म्हटलं काय नाही असंच आता व्यवसाय बंद आणि आता समर्थायन म्हणून असं काम करायचं की जिथं दासबोध शिकवला जाईल. लोकांना असं एक काहीतरी जागा पाहिजे की बाबा इथे मला दासबोध लोकांना शिकवता आला पाहिजे, त्यासाठी मी जागा बघतोय. आणि म्हणजे केवळ हा म्हणजे समर्थांशिवाय हे घडूच शकत नाही, कारण मी कल्याणचा, मला ठाण्याची काय माहिती होती. तेव्हा त्या भावेनं दुसरे जे आणले त्यांचं पण नाव भावेच आणि त्यांना आणलं, त्या भावेंचा माझा परिचय झाला. आणि आत्ता ईशान आर्केडमध्ये जे समर्थायन आहे ती जागा आमच्या या भावे साहेबांनीच मला दिली आहे की इथे हे काम तू सुरू कर. कारण त्यांना तुम्ही जे कार्य करताय ते भावलं आणि हा भावे प्रयोग झाला. नाही, मेन गोष्ट अशी आहे ना की तो योग कसा असतो की मी त्यांना ओळखत नव्हतो, ते मला भेटायला म्हणून आले होते. त्यांना हे माहीत नव्हतं की मी काही जागा शोधतोय. आणि तुम्हाला खरंच खोटं, तुम्ही सगळे समर्थांना या, 1 रुपयाचं मी काहीही एक्स्ट्रा सांगत नाही, सत्य आहे. त्यांनी मला विचारलं जागा कशी पाहिजे. म्हटलं आता काय व्यवसाय नाही ना, त्यामुळे बॅक साईडला चालेल, ग्राउंड फ्लोअरला चालेल, थोडंसं अंगण असेल तर उत्तम, म्हणजे काय दासबोधाच्या दृष्टीने बरं, शांतता आणि गोंगाट नको. ह्या रिक्वायरमेंट का, कारण आता धंदा नाही आहे ना. तर धंद्याला कसा माणूस फ्रंटेज वगैरे मागतो, हे सगळं उलटं. आमची जागा येऊन बघा, तंतोतंत वर्णन तसंच आहे. आणि इतकं की जिथे त्यांचा AC होता ना तो काढल्यावर माझा AC तिथे परफेक्ट फिट बसला, म्हणजे मला काहीच करायला लागलं नाही हो तिकडे. आणि हे सरळ नाही होत, हे समर्थ कृपेशिवाय होऊच शकत नाही. त्या भाव्यांचे खरोखर या बाबतीत मी आभार मानणं सुद्धा चूक आहे, आणि माझे मित्र आहेत, चांगले स्नेही आहेत, सुहृद आहेत. आणि असा पाठिंबा खरोखर ठाण्यातच मिळालेला आहे. आणि अजून काय आता सांगायचं तुम्हाला. मी ती जागा बघितल्यानंतर लोकांना मी हे आवर्जून सांगतो, कारण ते लोकेशन असं आहे की त्यांचा माझ्याबद्दल गैरसमज व्हायचा. ह्या करोडपती आहे की चांगला आहे, या स्पॉटला यायचं, माझं काही नाही आहे, ते सगळं भाव्यांचं आहे, माझं काहीही नाही. पण समर्थायन ह्या संकल्पनेअंतर्गत तुम्ही कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज करता? म्हणजे आता एक तुम्ही सांगितलं की दासबोधाचं तर आहेच, म्हणजे प्रशिक्षण देता. तर मग ह्याच्या वेळेस जेव्हा तुम्ही आधी सुरुवातीला सज्जनगडावर गेलेलात, तर त्याचाही एक अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल आणि समर्थांमधल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज सुद्धा. कॉर्पोरेट कीर्तनाच्या माध्यमातून जेव्हा मी बराच फिरलो, अजूनही चालूच आहे सगळीकडे, तर त्या सगळ्यामध्ये मला हे खूप प्रकर्षाने जाणवत होतं की दासबोधाचं स्वरूप हे थोडंसं आफ्टर रिटायरमेंट वाचण्याचा ग्रंथ असं एक चित्र तयार झालं आहे. आणि ते आपल्याला खोडून काढायचं होतं की नाही बाबा, हा ग्रंथ तुम्ही 18व्या वर्षी वाचलात तर आयुष्यात काहीतरी चांगलं भलं होऊ शकतं. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी वाचू नये असा माझा मुद्दा नाही आहे. पण दुसरं काय होतं की थोडंसं स्पष्टच बोलतो, पण सगळे आपलीच लोक आहेत, की आपल्याकडे ना अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटीच नाही आहे. बऱ्याच लोकांना हवं असतं, पण कुठे जायचं हा प्रश्न असतो. बरं, गडावरती असं होतं की गडावर गडाचे स्वतःचे जे रेग्युलर धार्मिक सगळ्या गोष्टी आहेत त्या चालू राहणार. म्हणजे तुम्ही त्याच्यात जाऊन काही आपण हे करू शकत नाही. मग आता करायचं कुठे? मग त्या दृष्टिकोनातनं आम्ही त्या आत्ता आमच्या समर्थांच्या अनुषंगानं दासबोधाची मी काही मॉड्यूल्स तयार केलेले आहेत की ज्येष्ठ नागरिकांसाठी एक वेगळ्या पद्धतीने प्रशिक्षण होऊ शकतं. नंतर ही जी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेली मुलं असतात किंवा ग्रॅज्युएशन केलेली मुलं असतात, आजच 2 मुलं येऊन गेली, अशा दृष्टिकोनातनं पण एक मी सिलेबस तयार करतो आहे की जेणेकरून त्यांच्या एक्झिस्टिंग आयुष्यात ते आत्ता इमिजिएटली दासबोध कसा अप्लाय करू शकतील. आणि आधी केले मग सांगितले, त्यामुळे हे कोणीतरी करायला पाहिजे, मग तो मीच का नाही.
या प्रेरणेनं हे कार्य सुरू केलं. मग दुसरा लहान मुलांसाठी म्हणजे आपलं 11 शनिवार जे केले होते, असे 11 शनिवार पहिल्यांदा कल्याणला केले, मग आपल्या ठाण्याच्या कोपेनेश्वराच्या देवळात केले, डोंबिवलीला गणपतीच्या देवळात केले. 11 शनिवारमध्ये वयवर्ष 6 आणि ऑनवर्ड्स अशा मुलांसाठी काही मनाचे श्लोक, नंतर भीमरूपी अर्थसकट, मारुतीची आरती हे मी त्याच्या अंतर्गत शिकवतो. आणि साधारण 250 ते 300 मुलं हे शिकायला येत होती. त्यातला एक मोठा चॅलेंज असा होता, आरंभशूरता खूप असते, पण 11 शनिवार लहान मुलांना खेचून धरण्यासाठी जी एक कन्सिस्टन्सी लागते, तो त्यातला एक मोठा चॅलेंज होता. आणि त्यासाठी आमची समर्थांचे खूप मेंबर्स आहेत जे माझ्या पाठीशी कायम उभे राहतात. ठाण्यातलेच आहेत, म्हणजे 40 एक जणांची जवळजवळ आमची आता हळूहळू छान अभ्यासकांची टीम होत गेली. जो ज्या ज्या उपक्रमाच्या वेळी उपलब्ध असतो, अवेलेबल असतो, तो मदतीला धावून येतो. पण हे करताना माझ्या लक्षात आलं की आजच्या तरुण पिढीला या गोष्टी हव्या आहेत, रादर ते चांगलं ऐकतात. फक्त सांगणारे उपलब्ध नाही आहेत. प्लॅटफॉर्म्स खूप आहेत, पण त्याच्यावर नको ते बघितलं जात आहे, जे हवं ते बघितलं जात नाही आहे. मग ह्या सगळ्यातनं कुठेतरी आपण प्रयत्न तर ॲटलिस्ट करू शकतो. मग त्या दृष्टीनं आम्ही समर्थांच्या थ्रू हे सुरू केलं. आणि मला फार म्हणजे पालक इथे खूप बसलेले आहेत. काय होत आहे की समर्थांचं पूर्ण नाव सुद्धा माहिती नसणारी मुलं खूप आहेत. 11 शनिवार मी खूप वेगळे वेगळे अनुभव घेतले. ठीक आहे, समर्थांबद्दल माहिती नव्हती, काही माणसं अजून वेगळ्याच वादात अडकलेत, शिवाजी महाराजांचे गुरु होते का नव्हते, त्यांचं त्यांना भांडू दे. इथे होतंय काय, आपला काळ फुकट जातोय आणि आपली पोरं उभी राहण्यासाठी त्यांच्या हातात मनाचे श्लोक, दासबोध हे यायला हवंय. आणि म्हणून त्या दृष्टीनं जेव्हा आम्ही सुरू केलं, मला खूप आनंद वाटतं सांगायला की या बाकीच्या लोकांनी या संतांना जातीपातीत अननेसेसरीली डिवाइड केलेला आहे. आम्ही हे कुठेही हा मुद्दा ठेवलेला नाही. आणि कोपिनेश्वराच्या देवळामध्ये मी उदाहरण म्हणून आडनावं घेतोय, मला जातीवाचक काहीच बोलायचं नाहीये, पण मला दाखवून द्यायचंय की मुलं चांगल्या मनाची असतात, त्यांच्या कानात हे काहीतरी नको त्या गोष्टी घालू नका. सगळ्या जाती धर्माची मुलं खणखणीत श्लोक म्हणताना मी शूटिंग करून ठेवलेलं आहे की बाबा बघा, मुलांना तुम्ही चांगलं शिकवा. त्यानंतर मी एक दुसरा केला 8वी ते 12वी की ह्या वयोगटात मुलांचे हार्मोनल चेंजेस होत असतात. ते काही वेळा आपल्या घरातल्यांशी ते नाही बोलू शकत, मग त्याने कुठे बोलायचं. अशा दृष्टीनं समर्थांचं त्यांना प्रीच करण्यासाठी म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा अशा टाईपची शिबिरं मी अरेंज केली. आणि एक छोटासा अनुभव पटकन सांगतो. मुलांवर चांगल्या गोष्टींचे संस्कार 200% होतात. त्याच्यामध्ये मी शबरीची गोष्ट सांगितली. आणि शबरीची गोष्ट सांगताना मी सांगितलं की शबरीच्या लग्नासाठी तिच्या आई वडिलांनी बोकड आणले होते, ज्याचं ते मटण करणार होते तिच्या लग्नासाठी. तर ते जेव्हा त्या शबरीला कळलं की माझ्या लग्नासाठी हे मटण केलं जाणार आहे, या माझ्या छान दोस्तांचा बळी दिला जाणार आहे, हे कळल्यावर शबरीने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट मी त्यात सांगितली की नॉनव्हेज खाताना शबरीने असा विचार केला की इतरांच्या पार्ट्या आपण जोडल्या, आता आपल्यासाठी ह्या बोकडांचा जीव जाणार आहे. ही गोष्ट मी सांगून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शिबिरातल्याच मुलांचे पालक जे होते त्यातले एक मला येऊन भेटले आणि म्हणाले, तुम्ही काल जी गोष्ट सांगितली त्याचा इमिजिएट इम्पॅक्ट असा झाला की आम्ही तुमच्या इथूनच एका ठिकाणी पार्टीला गेलो आणि माझ्या मुलांनी सांगितलं आम्ही नॉनव्हेज खाणार नाही. म्हणजे आता कसं होतं हे आता मी सांगितलं की काही जण उठतील, का पाडून आम्ही नॉनव्हेज खाणार, खा ना बाबा, माझं काही म्हणणं नाही आहे. माझा मुद्दा काय झाला आहे की आपल्याकडे ह्या गोष्टींमध्ये फार वेळ वाया जातो. पण मेन मुद्दा काय आहे, त्या मुलांना ही गोष्ट कळली, इतक्या कन्व्हिन्सिंगली सांगायला आपल्याकडे मटेरियल कुठे आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर इतक्या छान पद्धतीने जर दिलं तर मुलं ऐकतात हे नक्की आहे. म्हणजे मुलं ऐकत नाहीत हे खोटं आहे. सांगण्याची पद्धत आणि सांगण्यासाठी त्यांच्या कन्सेप्टना वेळच्या वेळी योग्य ते उत्तर देणं, या 2 प्रोसेस आपण समर्थांच्या मार्फत करतो, याच्या पुढेही करणार आहोत. आता दासबोधाचं शिबिर आम्ही सज्जनगडावरती निवासी शिबिर घेतलं.
आता बघा टेक्नॉलॉजीचं त्याच यूट्यूबवरनं बाकीचे लोक आता बघत असतील, पण जेव्हा गडावरती 200 लोकांनी शिबिराला सहभाग घेतला, नाही म्हणायची वेळ आली, कारण शेवटी वरती राहण्याची व्यवस्थेला लिमिटेशन्स आहेत, तेव्हा कळलं की ही माणसं उज्जैन, दमण, गोवा, सोलापूर, कोल्हापूर, संगमेश्वर, आंबड इथून गडावरती दासबोधाच्या शिबिरासाठी आली. ते म्हणजे समीर लिमे यूट्यूबवर आम्ही बघत असतो, हा माणूस प्रत्यक्ष शिकवणार आहे, तर आपण ही संधी घेतलीच पाहिजे. म्हणजे तंत्रज्ञानाला शिव्या देऊ नका, त्याच्यावर चांगलं मटेरियल द्या, ते लोकांपर्यंत निश्चित पोचतं. अगदी खरं आहे. आपल्या हातामध्ये आहे की ते तंत्रज्ञान कसं वापरायचं. आणि म्हणून समर्थांच्या मार्फत आम्ही ह्या ॲक्टिव्हिटी सुरू केल्या. सगळ्यात पहिले हे मनाच्या श्लोकांचं पुस्तक हे का केलंय सांगतो. मगाशी ते बोलताना म्हणले समीर लिम्यांचे मनाचे श्लोक नाही, मनाचे श्लोक समर्थांचेच आहेत. समर्थांनी दासबोधामध्ये लेखन प्रपंच निरूपणामध्ये लेखनात ग्रंथ कसा लिहावा याच्या काही टिप्स आहेत, त्या आम्ही तंतोतंत पाळायचा प्रयत्न केला. आणि बघा, तुम्हाला लांबनं सुद्धा भले अक्षर नाही दिसलं तरी मोठं हे नक्की कळेल. हा मोठा फॉन्ट केला, कारण आपल्याकडे काय चित्र झालंय, मनाचे श्लोक म्हणजे चतकोर पुस्तक खिशात मावणारं, त्यात ऱ्हस्व-दीर्घाच्या चुका धड ते दिसत नाही. आणि समर्थांनी म्हटलंय म्हातारपणी सुद्धा वाचता यायला पाहिजे, असा ग्रंथ लिहायला पाहिजे. आता म्हणून हा मोठा टाईप केला, कल्याण स्वामींच्या हस्ताक्षरावरून आणि आजच्या व्याकरणाप्रमाणे असं 6 वेळा काम करून हे केलेले आहेत. तरी एखादी चूक असू शकते. आता तिसरा मुद्दा, आपल्या सगळ्यांचीच मुलं इंग्लिश मिडियममध्ये आहेत, काय CBSE ICSE काय ते बोर्ड आहेत त्याच्यात आहेत. मग आता त्यांना मराठी उच्चार सुद्धा शिकवले पाहिजेत, मग त्याची सांप्रदायिक चाल शिकवली पाहिजे. म्हणून मागे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून हा QR कोड केला आहे. हा QR कोड पैशाचा नाही. हा स्कॅन केल्यानंतर समर्थायन हा यूट्यूब चॅनल ओपन होतो आणि त्याच्यावरती श्लोक सांप्रदायिक चालीत कसा म्हणायचा याची चाल उपलब्ध आहे. वाचनाच्या टेम्पोमध्ये रेकॉर्डिंग केलेलं आहे. म्हणजे आता पुस्तक हातात घे, कानामध्ये चाल घे, म्हणजे आता ताटात सगळं वाढवून दिलं आहे, आता तरी जेव बाबा. अशा पद्धतीने समर्थांची ॲक्टिव्हिटी आहे. आम्हाला रामदासी ठेक्यामध्ये तुमच्याकडनं मनाचे श्लोक ऐकायला आवडेल. ॲक्च्युली कसं आहे की हे कोणाबद्दल आदर बाळगून बोलतोय मी, पण हे ज्या कंपन्यांचे मनाचे श्लोक उपलब्ध होतात, मोठे मोठे गायक गातात, छान गातात, तो काय प्रश्न नाही. पण बघा बरं, ते ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं आहा, काय मस्त झोप येते. मग समर्थांना हे अभिप्रेत नाही आहे, समर्थांना खडबडून जागवणं अभिप्रेत आहे. मग त्याला ती सांप्रदायिक चाल पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की या चालीचा एक वेगळा फायदा सांगतो. भीड चेपली जाते. भिक्षेला जेव्हा आता आम्ही जातो, आता येतील समर्थांच्या पादुका डोंबिवलीत येतील, ज्या वेळेला त्या पादुकांचा दौरा येतो, भिक्षेला बाहेर पडतो, तेव्हा आवाज कसा पाहिजे, 4थ्या मजल्यावरच्या सुद्धा माणसाला तो श्लोक ऐकू गेला पाहिजे आणि तो भिक्षा अर्पण करण्यासाठी खाली आला पाहिजे. सो त्या दृष्टीनं समर्थांनी जी सांप्रदायिक चाल शिकवली, जी परंपरेनं आम्ही शिकत आलो, त्या चालीमध्ये ते श्लोक आहेत. आता त्याच्यात 2 पॅटर्न आहेत. आता जो समोर येईल तो मी म्हणतो, बघा आता. मनावीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा, सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे श्रीराम. ही एक चाल. आणि पुढचा श्लोक कसा आहे त्याच्या, देहे रक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला, करी रे मना भक्ती या राघवाची,
पुढे अंतरी सोडी चिंता भवाची, जय जय रघुवीर समर्थ. असे पॅटर्न ह्या ह्याच्यामध्ये ते श्लोक आहेत. 13-13चे एपिसोड्स केले छोटे छोटे, म्हणजे उद्या अभ्यास करताना अचानक बाबा मला 68 नंबरचा श्लोक ऐकायचा असेल तर त्याला 1 ते 67 करायची गरज नाही. तो 13च्या पाढ्यात जाऊ शकतो. 13×5 65, म्हणजे 6व्या भागात तुला हा मिळेल. ही पण यंत्रणा त्याच्यामध्ये केलेली आहे. आता तुम्ही ज्या सांप्रदायिक चालीमध्ये मनाचे श्लोक म्हटले, तर तेव्हा ह्या पूर्ण सभागृहामध्ये एक वेगळी ऊर्जा मी बघितली. म्हणजे प्रत्येकाच्याच चेहऱ्यावरती ती ऊर्जा दिसत होती. कारण आपण जे घरी मनाचे श्लोक म्हणतो, किंवा प्रत्येकानेच मला वाटतं शाळेमध्ये असताना मनाच्या श्लोकांच्या स्पर्धेमध्ये भाग नक्कीच घेतलेला असेल. तेव्हा आपण जे मनाचे श्लोक म्हणायचो, ती चाल आणि हा जो रामदासी ठसका आहे, ही चाल, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. की म्हणजे कानाखाली वाजवल्यावरती जशी आपल्याला जाग येते खडबडून, तसा हा रामदासी ठसका आहे. आणि हेच समर्थ रामदासांना अभिप्रेत आहे की मी जे मनाचे श्लोक लिहिलेले आहेत, आणि म्हणजे श्रोते हो, खरंच की मनावरती श्लोक लिहिणारे रामदास हे एकमेव आहे ज्यांना आपण राष्ट्रगुरू म्हणतो. आपण अनेक श्लोक बघितलेले आहेत, पण मन जे आहे की म्हणजे चंचल आहे, ते दिसत नाही, पण तरीसुद्धा आपण त्याचं अस्तित्व नाकारत नाही. आणि अशा मनावरती श्लोक लिहिणं, 205 श्लोक रामदास स्वामींनी लिहिलेले आहेत. आणि मला वाटतं की मी जर का चुकत नसेल तर विनोबा भावे ह्यांनी रामदासांच्या श्लोकांना मनाची उपनिषद म्हटलेलं आहे. तर हे मनावरती श्लोक लिहिण्याचं काम जे रामदासांनी केलेलं आहे, तर तुम्हाला काय वाटतं की आजच्या पिढीमध्ये, आजच्या तरुण पिढीला हे मनाचे श्लोक ऐकणं किंवा त्याचा अभ्यास करणं हे का महत्त्वाचं आहे, आणि त्याचा आपल्या शरीरावर, मनावर कसा परिणाम होतो? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांचा इथे ऑलमोस्ट एक शब्द हल्ली आवडीचा आहे, तो म्हणजे एन्झायटी. काही झालं की आपल्याला हा एक नवीन शब्द हल्ली छान आवडीचा झाला आहे की एन्झायटी एवढी आहे ना, असं बरोबर. कारणं काही असू देत, पण ते सत्य आहे. कारण आपण सगळेजण प्रापंचिक आहोत. प्रापंचिकांना काही ना काहीतरी टेन्शन्स येतच असतात. तशीच आत्ताची जी तरुण मुलं आहेत ना, खरं सांगायला गेलं तर मी खूप याच्या बाबतीत विचार करत असतो की त्यांच्या जनरेशन्सचे प्रॉब्लेम्स थोडे वेगळे आहेत हे लक्षात येतं. की म्हणजे त्यांना सुद्धा प्रेशर आहे, त्यांनाही चित्र थोडंसं धूसर आहे की नक्की करिअर काय करायचे, नक्की कशात जे आपण करतोय त्याचं फायनल खरंच काही डेस्टिनेशन आहे का, आउटपुट काही होणार आहे का, असे त्यांचेही चिकार. मगाशी म्हटलं तसं की हार्मोनल चेंजेसमुळेही त्यांच्यामध्ये या गोष्टी असतात. पण संवाद नावाचा जो प्रकार आहे तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे. म्हणजे त्या दृष्टीने हा मनाचा श्लोक म्हणजे एक मनसंवाद आहे. काय झालं की लॉकडाऊन जेव्हा झालं त्यावेळेला असा प्रश्न होता की आपण सगळेच जण, तो आठवतोय सगळ्यांना, त्यावेळी काय वातावरण होतं. त्यावेळेला मी असाच रोज एका श्लोकावर निरूपण करून लोकांना पाठवायला लागलो की चला त्यातल्या त्यात जरा पॉझिटिव्ह काहीतरी ऐकू दे. कारण टी व्हीवरच्या त्या बातम्या आणि पेपर म्हणजे ते इतकं विचित्र होतं सगळं की चांगलं काही ऐकायला येतच नव्हतं. त्यावेळेला मनाच्या श्लोकांना मला खूप, म्हणजे मी जे रोज एकेका श्लोकावर निरूपण करत पाठवत होतो तेव्हा मला लक्षात आलं की खूप लोक त्याला छान रिस्पॉन्स देत होते, लोक वाट बघत होते. आणि मग मला परदेशातनं सुद्धा चिकार मेल्स आले की हे तुम्ही चालू ठेवा, बंद करू नका. म्हणजे तेव्हा ही लोक सगळं ऐकत होते. आणि समर्थ म्हणतात जसं की जयाचा भावार्थ जैसा, त्या पद्धतीनं तयासा लाभ तैसा. तशा पद्धतीने मनाचे श्लोक आहेत की प्रत्येकाने आपल्या आयुष्याचा अनुभव, तो त्यातला रेलेव्हन्स त्या श्लोकात जर शोधायचा म्हटलं तर तो त्याला बरोबर मिळतो. आता इथे गॅप राहते, अभ्यास कसा करायचा. काय होतं बघा, आपल्याकडे आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये सिलेबस आहे, म्हणजे हा पद्धतीने जा, ही डिग्री मिळेल. पण त्याच्यामध्ये एक व्हॅक्यूम आहे, अभ्यास कसा करायचा ह्याची सिलेबस नाही आहे. म्हणजे आता मनाचा श्लोक, तो मनाचा श्लोक म्हटल्यानंतर एक इमेज काय आहे जनरल, लहानपणी पाठांतर. तर तसं नाही आहे ना. सायकोसोमॅटिक डिसऑर्डर पण त्याच्यामध्ये आहे, स्किझोफ्रेनिया पण त्याच्यामध्ये आहे, पण हे आपल्याला माहितीच नाही आहे. दुसरं गडबड अशी होते की फ्रॉइड आणि तो हल्ली कोण नवीन एक इलेस का काय तो आहे, तर
त्यांनी काही मांडलं की ते सायन्सचं होतं, समर्थांनी मांडलं की ते फिलॉसॉफीचं होतं. हे आपणच कॅटेगरी करून टाकलं. त्यामुळे अजूनही मुलं त्याच्यापासून लांब जातात. तिसरा, त्या लॉकडाऊनच्या काळात मला अनुभव असा आला की अनेकांना त्याच्यातनं पॉझिटिव्ह ऊर्जा मिळत होती आणि मग त्यात मी माहिती द्यायचो की बाबा मनाचा श्लोक हा समर्थांनी भुजंग प्रयात या वृत्तात लिहिला. मग प्रत्येक चरणामध्ये 12 अक्षरं आहेत. आता बघा, आपण आत्ताच्या जनरेशनला भुजंग प्रयात माहिती नसेल. आपल्याला भुजंग प्रयात होता, आपल्याला त्याचं ते नोटेशन पण पाठ असेल, पण बघा आपल्याला कोणी भुजंग प्रयातचं ॲप्लिकेशन शिकवलं नाही की तू जर बाबा कवी असशील तर तू हे वृत्त वापरून ही कविता करून बघ. हे नाही होत. एक्झॅक्टली कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करताना एक शब्द आहे ओळख आणि दुसरा शब्द आहे परिचय. काय झालंय, मनाच्या श्लोकांची सगळ्यांची ओळख आहे, परिचय कोणाचाही नाही आहे. परिचय हा स्वभावातल्या म्हणजे सगळे त्यातले अंतरंग समजल्यानंतर खऱ्या अर्थानं ग्रंथाचा परिचय होतो. मग तो परिचय कसा करायचा, मग त्याच्यासाठी त्याची कॅटेगरी कशी आहे, बघा हे सगळं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मराठीत आहे. ह्याच्यासाठी इंग्लिश शब्द पाठ करून डिक्शनरीतनं अर्थ शोधून करायची काहीच गरज नाही आहे. म्हणून मग हे मनाच्या श्लोकांचं पुस्तक काढलं आणि आता पुढे नॅचरली आलं की आता श्लोक कळला, आता अर्थ, म्हणून मग आता अर्थाचं पुस्तकही करायला घेतलं. त्या प्रश्नाकडे येणारच होते. हां, की त्या मुलांना ते पुस्तक एक दिशादर्शक ठरेल. मी असं म्हणणार नाही की ते परिपूर्णच असेल, पण दिशादर्शक की ओके या पद्धतीने विचार केला तर बाबा ही तुझी सिच्युएशन आहे. म्हणजे आता मना पाविजे सर्व ही सुख जेथे, अति आदरे ठेवी जो लक्ष तेथे. आता बघा हीच ओळख. तुला जे तुझ्या आयुष्यात परफेक्ट करायचं आहे ते साधण्यासाठी तुला काय शिकलं पाहिजे, अति आदरे ठेवी जो लक्ष तेथे. म्हणजे तू फोकस केलं पाहिजेस ते अति आदरे. म्हणजे आपल्याला जे करायचंय त्याबद्दल पहिले स्वतः त्याबद्दल रिस्पेक्ट आपण बाळगला पाहिजे. दॅट टू अति. समर्थ उगाच शब्द कुठला वापरत नाहीत. अति आदरे लक्ष ठेवी जो तेथे. हे जर ठेवलंस तर तुला अपयश येणारच नाही. विवेके क्रिया आपुली पालटावी. म्हणजे प्रत्येक ह्याला कसं होतं, असं जर समजावून सांगितलं ना तर तो हळूहळू बिटवीन द लाईन्स रीड करायला सुरुवात करतील ती मुलं. आणि मग त्या मुलांना कळेल की हो रे, रेमेडी आपल्या हातात आहे, आपण उगाच इकडे तिकडे फिरत राहतो. आणि मग हे जर कार्य करायचं असेल तर थोडंसं आपल्याला ते पेनिट्रेट करावं लागेल, मुरवावं लागेल, ते बीजरोपण करावं लागेल. आणि मग तेच कार्य आम्ही आत्ता समर्थांच्या मार्फत करायचा प्रयत्न करतोय. आणि तुम्ही ते पेरताय त्यामुळे ते नक्कीच चांगलं उगवणार आहे. आणि आता तुम्ही जे कोविडमधलं सांगितलं, तर कोविडच्या काळात तुम्ही प्रत्येक श्लोकाचा जो अर्थ सांगत होतात आणि मला वाटतं मन कीर्तन ह्या संकल्पने हे त्यांनी तुम्ही नाव दिले होतं. तर त्याच्यामध्ये आत्ता जे तुमचं पुस्तक येतं आहे मनाच्या श्लोकांचं अर्थासहित, तर त्याची पण एक गोष्ट आहे जी तुम्ही मला सांगितली होती, तर ती श्रोत्यांनाही तुम्ही सांगाल. काय होतं म्हणजे मी म्हटलं ना की समर्थ कृपेनं घडतं, मी यात काहीही केलेलं नाही. खरंच आहे ते. हे मनकीर्तन असंच एक शीर्षक कल्याणच्या महानगरपालिकेच्या कमिशनर ऑफिसमधनं मला फोन आला की तुम्ही असं काहीतरी जरा देवाचं कराल का, असं त्यांनी सांगितलं. काय करायचं त्यांना माहीत नव्हतं, पण जरा लोकांना बिझी ठेवायला काहीतरी देवाचं सुरू करा, महानगरपालिकेच्या पेजवर आपण ते अपलोड करू. हे निमित्त झालं. मग म्हटलं काय करूया, म्हटलं चला मनाचा श्लोक, मग त्याला कधी शीर्षक पाहिजे, मग चला मनकीर्तन असं त्याला एक नाव दिलं. हे होऊन गेलेली गोष्ट आहे. बघता बघता ते 205 श्लोकांचे 200 एपिसोड्स झाले. आता ह्याचं पुढे काय करायचं माझ्याकडे काहीच नव्हतं. ठीक आहे. आणि खरोखर एक गोष्ट घडली की घंटाळीच्या ऑफिसमध्ये डोंबिवलीच्या 2 बायका, एक डॉक्टर म्हणजे त्या निसर्गोपचारातल्या डॉक्टर आहेत त्या रेखा जोशी, आणि एक बाकरे नावाच्या बाई, यांना मी ओळखतही नव्हतो. हे सगळे मनकीर्तन ऐकणारे श्रोते होते. आणि तिसरी आमची इथे बसलेली वंदना भोजन आहे. यांनी मनकीर्तनातले एपिसोड ऐकून ऐकून लिहून काढले होते. सोपी गोष्ट नाही हो ही, की 10 वेळा रिव्हर्स फॉरवर्ड करत करत ते ऐकायचं. हे ते घरी कोरोनाच्या काळात करत होते. मी अनभिज्ञ होतो. आणि एक दिवस त्या 2 बायका आणि ही
माझ्याकडे वया घेऊन आले की ह्या वया. म्हटलं कसल्या? म्हणे मन कीर्तनात तुम्ही जे जे बोललात ते सगळं याच्यात लिहिलेलं आहे. आता मला सांगा हे कसं काय घडतं आणि मग आता ह्या वयांचं पुढे काय करायचं? राहू दे, बघू काय होईल ते होईल पुढचं पुढे. तरी डोक्यात हे नाही की याचं काही असं काही करायचं. आणि बुकगंगा प्रकाशन जे आहे तो माझा मित्र आहे, त्याच्याशी मी जनरल बोलत होतो तेव्हाही हे क्लिकच झालं नाही. काही वेळा असं होतं की काखेत कळसा गावाला वळसा. बरं, लोक लेखक प्रकाशक शोधत असतात, कोणतरी मिळेल. मला हे काही फील्डच माझं नाही. आणि तो मंदारला मी हा किस्सा सांगितला, म्हणलं असं असं झालं. तो म्हणलं मग त्या वया माझ्याकडे दे. म्हटलं तू काय करणार? ते बघतो म्हणे, मी काय करायचं ते बघतो. आणि खरंच सांगतो त्याचं बघता बघता ते सगळ्या वयांचं ते टायपिंग सगळी प्रोसेस सुरू झाली आणि लक्षात आलं की 205 श्लोकांवरचं एकूण निरूपण साधारण 1000 पानांचं पुस्तक होतं आहे. मनाच्या श्लोकांवर आज तगात संप्रदायात असं पुस्तक नाही आहे. पण शेवटी आपण पण सायकोलॉजीचाच अभ्यास केला पाहिजे, समर्थांचेच विद्यार्थी. म्हटलं 1000 पानांचं पुस्तक ठेवलं तर धाबत दणाडेल. लोक म्हणतील बापरे हे कधी वाचायचं, कळणार कधी, होणार कधी बे. म्हटलं आपण एक काम करू, भाग करूया त्याचे छोटे छोटे. मग आता पहिला भाग आम्ही 1 ते 66 कर्मपर श्लोक म्हणून त्याचं पहिलं पुस्तक कसं दिसतं बघूया. कारण मी काही लेखक नाही, मी काही तसं हे नाही आहे. त्यामुळे म्हटलं बघू तरी पुस्तक कसं दिसतं. तर ते 250 पानं पहिल्या 66 श्लोकांची झालेली आहेत. आणि ते पुस्तक करायचं सुरुवात झाली प्रोसेस. मग त्यात काय ऱ्हस्वदीर्घाच्या चुका, मग काही ठिकाणी श्लोक, असं बरंच काय काय प्रोसेस झाली मध्ये. आता त्याची प्रस्तावना कोणी लिहायची? बरं, काय पुस्तक विक्री होण्यासाठी कोणतरी मोठा माणूस लोक जनरली प्रस्तावनेसाठी बघतात की चला यांनी प्रस्तावना लिहिली आहे. आमचा काय तो उद्देशच नाही आहे. आमचा उद्देश काय, आम्हाला प्रस्तावनेची गरज आहे म्हणजे समर्थच एवढे जबरदस्त मागे असताना बाकी आवश्यकता नाही. पण मंदार म्हणला नाही, पण तुझी सगळी प्रोसेस ज्याला माहिती आहे अशा व्यक्तीनं प्रस्तावना लिहिली तर जास्त उत्तम. मग धनश्री नानिवडेकरांशिवाय दुसरा आहेच कोण की ज्यांना मी पूर्णपणे माहिती आहे गुणदोषांसकट. त्याच्यामुळे धनश्री म्हणली मी प्रस्तावना लिहिते आणि ती तुम्ही जरूर वाचा बरं का. म्हणजे मी नेहमी गमतीत म्हणतो की माझं महत्त्वाचं नाही, प्रस्तावना तू लिहिलीस म्हणून त्याची विक्री होणार आहे, असं मी नेहमी तिला गमतीत म्हणतो. पण खरंच सांगतो इतकी सुंदर प्रस्तावना लिहिली की लेखक काय असतो ना हे प्रस्तावनेत कळेल. मी काही लेखक नाही, मी आपला बडबडलो आहे, या बायकांनी कष्ट करून लिहिलं आहे आणि ते पुस्तक झालेलं आहे. आणि हे सगळं नाही घडत तर अचानक दुबईतनं फोन आला की दुबईमध्ये तुमचं कीर्तन ठेवूया असं तिथल्या लोकांनी, महाराष्ट्र मंडळाने सगळ्यांनी ठरवलं आहे. म्हटलं चांगली गोष्ट आहे. मग मला असं कल्पना आली, म्हटलं तुमच्या इथे प्रकाशन केलं तर चालेल का? ते म्हणले अरे वा, का आनंद आहे. आता 17 तारखेला दुबईत त्या पुस्तकाचं प्रकाशन आहे. म्हटलं कुठलीच गोष्ट आपण नसतो करत, ते सगळं ते पॉवर स्टेशन आहे तिकडनंच सगळं ते होत आहे. माझं यात काहीही नाही. सगळी चक्र ही वर्ण समर्थच फिरवत असतात, आपण फक्त निमित्त मात्र असतो. आणि तेच तुमच्याकडनं हे चांगलं काम करून घेत आहेत, कारण त्यांना माहिती आहे की तुमची त्यामागची जी तळमळ आहे समाज प्रबोधनाची आणि समर्थांचे विचार हे नुसते म्हणजे लहान मुलांपर्यंत पोचावे असं नाही, तर तळागाळातल्या लोकांपर्यंत सगळ्यांपर्यंत पोचावे ही तुमची जी तळमळ आहे ती समर्थांना दिसतीये. त्याच्याचमुळे ते तुमच्या पाठीशी उभे आहेत. आत्ता आपण मनाच्या श्लोकांबद्दल बोललो, आता दासबोधाकडे वळूया, कारण आपण सगळेच दासबोधाला मॅनेजमेंट गुरु असं म्हणतो. म्हणजे समर्थांनी दासबोधामध्ये मॅनेजमेंटचं जे स्ट्रक्चर आहे ते पूर्ण इम्प्लिमेंट केलेलं आहे. हल्ली भरपूर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये दासबोध हा मॅनेजमेंटच्या बरोबरीने वापरला जातो. तर दासबोधाबद्दल तुम्ही काय सांगाल आणि आत्ताच्या जनरेशनमध्ये दासबोध हा का महत्त्वाचा आहे? कारण आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरी आपण बघतो की दासबोध असतो घरी, भगवद्गीता दासबोध हे शोकेसमध्ये असतात, पण त्याचं आपण वाचायला हवं, त्यातनं काहीतरी आपण बोध घ्यायला हवं हे आपल्याला फार उशिरा समजतं वेळ गेल्यावरती. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, मुळात दासबोधाबद्दल मॅनेजमेंट किंवा हा जो विषय याच्यासाठीच कॉर्पोरेट कीर्तन आहे. त्यामुळे त्याला मुलांना घेऊन या हे त्याला एक पहिलं उत्तर आहे की त्यात ते सगळंच होईल. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा दासबोधात मॅनेजमेंट किंवा त्या संदर्भातला आहे ना, हा अगदी छोटा मुद्दा आहे ॲक्च्युली पाहायला गेलं तर. कारण ते समर्थांसाठी अत्यंत किरकोळ गोष्ट होती मॅनेजमेंट हा विषय.
तो त्याने आपल्यासारख्या प्रापंचिकांना जरा आपलंसं वाटावं म्हणून ते खरं म्हणजे त्यात आहे. अदरवाईज त्यांनी स्पष्ट म्हटलेलं की त्यात भक्तिमार्ग विशद केलेला आहे. त्याच्यामध्ये कर्मयोग आहे, त्याच्यामध्ये ज्ञानयोग आहे. पण होतं कसं गडबड, आता इथेही काही वयानं तरुण आहेत, त्यांची जी लँग्वेज आहे ना, त्यांना आजही समर्थांची मराठी भाषा त्यातली ही बऱ्यापैकी समजू शकते. म्हणजे मार्गे जाये खातं खातं तो एकम मूर्ख, हे जरी मुलगा इंटरनॅशनल स्कूलमध्ये असला तरी ही ओवी त्याला नक्की कळेल. आता त्याला हे सांगणं गरजेचं आहे की रस्त्याने वडापाव खात खात जाऊ नकोस, मार्गे जाये खातं खातं तो एकम मूर्ख, हे दासबोधात लिहिलंय, हे त्याला कधी कळेल? आपण वाचलं तर ना. इथे गडबड आहे. दुसरी गोष्ट, आता तीच ओवी मार्गे जाये खातं खातं तो एक मूर्ख, तुमची जशी आध्यात्मिक सखोलता वाढीच लागते, मग समर्थ म्हणतात तसं जयाचा भावार्थ जैसा तयासी लाभ तैसा. काही जण बघा एक 5-6 ग्रंथ ॲट ए टाइम वाचायला घेतात. भगवद्गीता सकाळी 2 तास, दुपारी ज्ञानेश्वरी, संध्याकाळी दासबोध, रात्री वेब सिरीज. काहीच उपयोग नाही त्याचा. म्हणजे मार्गे जाये खातं खातं तो एक वेळ जात नाही म्हणून क्लास नका लावू. बॅलन्सिंग करतात. वेळ जात नाही म्हणून क्लास लावतात. हे नाही होण्याचे. म्हणून समर्थकांना एक गुरु एकवंत, एक ग्रंथ, एक काहीतरी नीट घ्या. कशासाठी? की त्या ग्रंथात सगळं व्यापक लिहिलेलं आहे. अगदी जन्म कसा झाला ते मृत्यू कन्फर्म, हे समर्थाने स्टेटमेंट केलं आहे. मृत्यू न म्हणे राजा, मृत्यू न म्हणे रंक, मृत्यू न म्हणे शास्त्रज्ञ, मृत्यू न म्हणे वेदज्ञ. प्रत्येकाला मृत्यू आहे. मग हे जर तुम्हाला एकदा माहिती आहे, मग पुढचा प्रश्न आपोआप होतो की मग काय करायचं. तिथे दासबोध येतो की बाबा खऱ्या अर्थानं पुन्हा जन्माला न येणं ह्याच्यासाठी काय करावं ते दासबोधात लिहिलेलं आहे. सो त्याच्यामध्ये मॅनेजमेंट किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या प्रपंच करावा नेटका मग धरावा परमार्थी विवेका, यातल्या अर्ध्या फॅक्टरसाठी ती मॅनेजमेंट आहे. किंवा आता हौसेनं प्रपंच घेतलाय, अगदी पत्रिका वाटून, मग आता तो नीट केला पाहिजे ना, त्याला पर्याय काय? मग तिथे मॅनेजमेंटचा प्रश्न आहे की तिथे रोज चिडचिड होणार, रोज ती आवडती एन्झायटी येणार, स्वतःच ओढवून घेतलायस. मग आता ह्याच्यातनं वेळच्या वेळेला सगळे मार्गी लागले, जे काही निकष आपले असतात त्याप्रमाणे आता डिस्कनेक्ट होतोयस का हे तपासून बघणारा तो दासबोध आहे. पण डिस्कनेक्ट होत नाही. अजूनही पंटू झाल्यावर सोन्याची फुलं घेऊन बाई उभीच. मग तिथे काहीच उपयोग नाही ना की बाबा कधीतरी थांबाल की नाही. नाही तर काही समर्थांचं ऑब्जेक्शन नाही हो, फुलं जरूर उधळा, त्याबद्दल वाद नाही. पण मग ही चक्री चालूच. सो दासबोध हा खरा तो ग्रंथ आहे की बाबा छान आयुष्य जग, मस्त पैसे कमव. समर्थांनी कोणालाही दरिद्री राहा असं म्हटलेलं नाही. त्यांनी छान पैसे सचोटीने कमव, नीतीनं कमव, सदाचार हा थोर सांडू नये हे म्हटलेलं आहे. सो एथिक्स आहेत, संस्कार आहेत. त्या दासबोधाचं सौंदर्य वर्णावं किती इतकं आहे. पण तू त्यातलं काय घेतोयस? तो अख्खा वैचारिक बुफे, 10 पदार्थ आहेत. आपण त्यातलं काय घ्यावं हे जयाचं त्यानं ठरवावं आणि मग कुठे थांबावं. समर्थांचं वैशिष्ट्य हे आहे की मी नेहमी सांगतो की बाबा कुठे एक्झिट घ्यायचे ना कळलं पाहिजे. लोकांनी जा म्हणेस तर थांबूच नाहीये. वेळ आहे अजून 20 मिनिटं आहेत. अगदी खरं. आणि मला तर वाटतं की म्हणजे समर्थांनी आपल्याला वेगवेगळे फॉर्म्युले दिलेले आहेत. म्हणजे दासबोधातनं काय, मनाच्या श्लोकांमधनं काय, जसं तुम्ही म्हणालात की बुफे आहे, तुला जे हवंय, जे तुला पचणार आहे, जे तू डायजेस्ट करू शकणार आहेस ते तू त्यातनं घे. ते व्यवस्थित, म्हणजे आपण हल्ली मुलांना समजेल असं की ते गाय रवंथ करते, तसं ते तू रवंथ कर. ते तुझ्या पचनी पडलं की मग तू पुढे जा. हे समर्थांचं सांगणं आहे. आता आपण दासबोधाविषयी बोलतोय, तर आता दासबोध आणि समर्थ, त्याच्याबरोबरच हनुमंतराय आलेच, आपले मारुतीराया. आत्ता तुम्ही मगाशी बोललातच की तुम्ही 11 शनिवार हे हनुमंताच्या उपासनेचा जो उपक्रम केलात आणि जो वय गट 6 वर्षाच्या पुढचं हे होतं, तर हा जो उपक्रम आहे हा राबवावा हे असं तुम्हाला का वाटलं?
सगळ्यात पहिली गोष्ट, समर्थ हे एकमेव असे आहेत की ज्यांच्या मागे संत उपाधी लागत नाही. ते समर्थ आहेत आणि समर्थ रामाला समर्थ म्हणत होते, आपण त्यांना समर्थ म्हणतो. ते स्वतःला रामदास म्हणत होते. पण समर्थांनी स्पष्ट दासबोधात म्हटलंय, हनुमंत आमुची कुळवल्ली, हनुमंत आमुचे मुख्य दैवत, तयावीण आमुचा परमार्थ होऊ शकत नाही. म्हणजे काय की शक्तीची उपासना ही समर्थांनी सांगितली. शक्ती आणि युक्ती यानी दोन्हीचा संगम म्हणजे मारुती रायत, बुद्धिमताम वरिष्ठम आहेत. अशा दोन्हीच्या उपासना त्यांनी का सांगितल्या की 11 मारुती जे पर्यटनाला लोक जातात, की 11 मारुतीचं दर्शन, तर तेवढेच नाही आहेत. समर्थांनी 1100 मठांची स्थापना केली आहे. त्या प्रत्येक मठात एक मारुती स्थापन केला आहे. पण पहिला मारुती समर्थांनी स्थापन केला नाशिकच्या जवळ टाकळी इथे, तो गोमय मारुती आहे. त्याच्यानंतर पहिला मठ समर्थांनी सुरू केला, तो महाबळेश्वरला केला, तिथेही समर्थांनी मारुती स्थापन केलेला आहे. पण मारुती नाही तर समर्थ नाही. मूळ मुद्दा असा आहे की आपली जी पोरं किंवा मुली हे जे आहेत, या प्रत्येकाला ताकद असली पाहिजे. मी समर्थांच्या भाषेत सांगायचं तर आमुचा धकाधकीचा मामला कैसा घडे आशक्ताला. हे आशक्ताचं कामच नाही आहे. तुम्हाला जर काम करत असेल, फिटनेस गरजेचं आहे, म्हणून मनाचा फिटनेस, म्हणून मनाचे श्लोक आहेत. सूर्यनमस्कार फिजिकल फिटनेस तो महत्त्वाचा आहे. दासबोध विवेक जागृत करणं म्हणजे बुद्धीचा फिटनेस, म्हणून मन, मेंदू आणि मनगट तिन्हीचा योग्य बॅलन्स, दॅट इज समर्थ. मग हे ह्या मुलांना सिलेबसमध्ये नाही आहे, मग तुम्ही कसं शिकवणार हो? मग आता काहीतरी असा एक प्लॅटफॉर्म केला पाहिजे. नंबर 2, कोपिनेश्वराच्या देवळात सगळ्या ट्रस्टींचे खूप आभार, त्यांनी जागा उपलब्ध करून दिली. पण खरोखर सज्जनो, ऐकण्यासारखी गोष्ट आहे. पहिल्या दिवशी मी मुलांना म्हटलं, पुढल्या शनिवारी येताना झांज घेऊन या. किती मुलांना झांज माहितीये असं म्हणून मी विचारलं, हात वर करा. एक हार्डली 15-20 मुलांचे फक्त हात वर होते. लक्षात घ्या, आपल्या पोरांना झांजही माहिती नाहीये. मग मी त्यांना म्हटलं की आज इकडचं संपलं की बाहेर मार्केट आहे, आई वडिलांच्या मागे लागा आणि त्यांना सांगा एक पहिले झांज विकत घ्या, पुढच्या शनिवारी आम्ही झांजे सकटच येणार आहोत. तेवढ्या झांजा घरात गेल्या आपल्या त्या निमित्तानं. मग ती झांज कशी वाजवायची, मग ती आरती का शिकवली की ती आरती मर्तुकड्यासारखी म्हणायची नाहीये, दणदणीत आरती येते. मग ती मारुतीची आरती हो, ती अशी मेल्यासारखी म्हणून कशी चालेल ती. मग तो फोर्स त्या मुलांना शिकवणं गरजेचं आहे. म्हणून मग तिथे 2 लहान मुलंच होती, तबला पेटी ठाण्यातलीच होती. त्यांनाही एक व्यासपीठ मिळतं, म्हणजे रादर त्यांना मंच मिळतो. स्टेज डेअरिंग येतं, त्या निमित्तानं काहीतरी चांगल्या गाण्यांना, वयाला शोभेल अशा गाण्यांना साथ करतात. कुठली तरी लावणी बिडवर काहीतरी वाजवण्यापेक्षा ते चांगलं. त्या निमित्ताने हे सगळं बघून व्यथा होते हो मनात की काय जे चाललंय ना, मग कुठेतरी कोणतरी चॅनलाइज करायचा प्रयत्न तर करू. यश समर्थांच्या हातात आहे. पण त्या निमित्तानं मुलांना झांज कळली, हिंदू धर्माचं वैशिष्ट्य कळलं. तिथे मी एक मुद्दामून दंडक ठेवला होता की संपल्यानंतर प्रत्येकाला एक जाताना आम्ही महाराष्ट्रीयन गरम खाऊ द्यायचो. ढोकळा, वेपर्स, फरसाण असलं काहीही नाही. मग त्यात मटार पॅटीस असतील, डिंकाचा लाडू असेल, काय पौष्टिक लाडू असतील, हे असं जाताना खाऊ. काय मुलं आहेत शेवटी, त्यांना थोडंसं काहीतरी आपल्याला देणं असं की बरं वाटतं नाही का, आता ते मिळणार आहे शेवटी फायनली. सायकॉलॉजी आहे. पण मग ते त्या निमित्ताने येत होते आणि मग त्या मुलांना सांगितलं, यायचं, समर्थांना नमस्कार करायचा, मला वाकून नमस्कार करायचा आणि मग घरी जायचं. का? मला वाकून नमस्कार करण्यामागचा उद्देश काय, त्यांना वाकून नमस्कार करण्याची सवय लागू दे, हा मुद्दा म्हणून केलेला प्रकार. त्याच्यात एक आलेला अनुभव, 5वा किंवा 6वा शनिवार असेल आणि त्या आजी मला सगळं झाल्यानंतर भेटायला आल्या आणि म्हणल्या, तुम्हाशी जरा एक बोलायचं आहे. म्हटलं बोला ना. म्हणे, अहो काल माझी सून वज्रेश्वरीला जाऊन आली. म्हटलं बरं. तर म्हणे तिने मला दिला, हा घे प्रसाद, म्हणून माझ्या सोन्याने म्हणे मला वज्रेश्वरीचा प्रसाद दिला. तर म्हणे हा माझा नातू मागे बसला होता, तो म्हणा नुसता प्रसाद देऊ नको, आजीला वाकून नमस्कार कर. आहे की नाही चांगली गोष्ट, सांगा मला. मग त्या मुलांना हे कोणी सांगायचं, ते या पद्धतीनं सांगणं गरजेचं आहे. मग त्याच्यात हनुमंताची गोष्ट सांगितली. हनुमंताचा त्यांनी का ताकद होती, हनुमंताकडे ताकद कशी असायची, भीमरूपीचा अर्थ किती जणांना माहिती आहे. मग तो सांगितला त्यांना की बा तो मारुती कसा आहे. म्हणजे त्याच्यातनं त्या मुलांमध्ये एक कॅरिकेचर तयार होतं की
हां रे असा आपला मारुती आहे आणि मग तो आपला मारुती आहे हे जेव्हा त्यांना वाटेल ना तेव्हा ते खरं मुलं देवळात यायला लागतील. तो देवळात उपक्रम घेण्यामागचा उद्देशच हा की आपल्या मुलांना देवळात यायची सवय तर पहिले लागू दे. तीच जात चालली आहे ना, म्हणून हनुमंताची उपासना. नाही तर हल्ली आपल्याला छोटा भीमच माहिती असतो कार्टूनमधला, मारुतीराया माहितीच नसतात. आणि हा जो तुम्ही उपक्रम केलेला आहे की भीमरूपी स्तोत्र जे मुलांना शिकवायचं, कारण पवनपुत्र हनुमान आपण म्हणतो की मनाचा वेग आणि वाऱ्याचा वेग ह्याची आपण तुलनाच करू शकत नाही. तर तुम्ही जेव्हा हनुमंताची भक्ती कराल, म्हणजे हनुमंत हा बुद्धीही देतो, शक्तीही देतो आणि त्याच्याप्रती तुमची भक्तीही हवी. म्हणजे ही जर का त्रिसूत्री तुम्ही पाळलीत तर तुमच्या मनावरती तुम्ही नक्कीच विजय मिळवू शकाल, तुमचं मन हे स्थिर करू शकाल. कारण हनुमंत हा एकच असा भक्त होता, दास होता की ज्यांनी रामाला कधीही विचारलं नाही, रामराया मी हे का करू. जे काही रामराया त्याला काम सांगायचे ते निमूटपणे करायचे. नाही तर हल्ली आपल्याला कोणी काही सांगितलं तर हे मी का करू, म्हणजे पहिले आपण त्याच्यात आपला फायदा बघतो की ह्यातनं मला काय मिळणार आहे, बरं मीच का करायचं. असं हनुमंतानी कधीही रामरायांना विचारलं नाही, हे सुद्धा मुलांना त्यातनं कळतं. आणि भीमरूपी का गरजेचं आहे, जसं आत्ता तुम्ही म्हणालात की समर्थ रामदासांनी व्यायामाला सुद्धा महत्त्व दिलंच होतं, ज्याच्याकरता आपले सूर्यनमस्कार आहेत. सो हे सगळं तुम्ही मुलांपर्यंत पोचवता, एक छान उपक्रम तुम्ही चालू केलेला आहात, त्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन. आता परमार्थ, प्रपंच आणि वैराग्य हे जे तीन आहेत, म्हणजे वैराग्य असा शब्द आपण ऐकला की वाटतं की चला सगळं आपण सोडायचं, काशीला जायचं, आता माझं काहीही राहिलेलं नाही आहे. पण ह्या तिन्ही गोष्टीकडे आपण दासबोधाच्या माध्यमातून कसं बघायला हवं आणि दासबोध आपल्याला काय शिकवतो ह्या तिन्ही गोष्टींकडे बघायला. मगाशी मी सांगितलं ना की प्रपंच करावा नेटका मग धरावा परमार्थी विवेका, ह्या ओळीत बऱ्यापैकी आहे. पण वैराग्याची जी कन्सेप्ट आहे ती खरं म्हणजे अशी नाही आहे. वैराग्याचं सुंदर उदाहरण जर कोण असेल तर प्रभू रामचंद्र, स्वतः समर्थ आणि शुकमुनी. म्हणून आपल्या समर्थांचं वर्णन आहे शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. आपण जे वैराग्य ही गोष्ट अशी आहे की अगदी प्रिसाइजली सांगायचं तर त्याला अंतस्त्यागी बहिस्संग असं म्हणतात. म्हणजे तुम्ही सगळ्यात असून कशातच नाही असा जो भाव असतो तो प्राप्त व्हावा लागतो. तो उपासनेनं येतो. तो असा निघालो मी घर सोडलं आणि चाललो असा नाही आहे. आणि जनरली असं होतच नाही. म्हणजे आपण जरी बोली भाषेत म्हटलं की निघालो काशीला तरी विदाऊट रिझर्वेशन आपण जात नाही. तिथेही काय काय सोयी आहेत, इकडनं टॉर्च घरनं सगळं क्रेडिट कार्ड, हे वैराग्य नाही, ते पर्यटन. त्यामुळे तो इथे विषयच येत नाही. जो वैराग्य प्राप्त व्हावं म्हणून जो साधक असतो ना तो आपल्यातच असतो, पण तो इतरांना कळतच नाही की याला वैराग्य आलाय. सो वैराग्याची डेफिनेशन समजून घ्यायला एक वेगळं निरूपण करावं लागेल. त्याचं एका 5 मिनिटात सांगण्याची ती गोष्ट नाही. तो कार्यक्रम आपण नक्की ठेवूया. पण सिंपल रामाचं जे उदाहरण दिलं ते त्याचं उदाहरण आहे की रामराय राज्य करत होते, सिंहासनावर बसला होता, तरी तो वैराग्य प्राप्त झालेला होता. तो खरं म्हणजे मुद्दा आहे. आणि म्हणून तर समर्थांचा आराध्य प्रभू रामचंद्र आहेत. मग आता हे रामराया लोकांपर्यंत पोचावे म्हणून जो आता तुम्ही एक उपक्रम चालू केला आहे की 3 दिवसीय रामकथा. आत्ताच गेल्या आठवड्यामध्ये शुक्रवार, शनिवार, रविवार डोंबिवलीला स्वामींचे घर इकडे सरांची रामकथा झाली आणि आता दुबईत सुद्धा होणार आहे रामकथा. तर ह्या रामकथेमागचा उद्देश काय आणि ही संकल्पना कशी तुमच्या डोक्यात आली आणि 3 दिवसीयच का ठेवावी अशी वाटली. नाही, संकल्पना नाही आहे ही पण एक स्पेसिफिक भूमिका आहे घेतलेली की काही नतद्रष्ट हाच शब्द वापरेन मी की जे काही अभ्यास न करता रामावरती आक्षेप घेतात. आणि समर्थांनी असं म्हटलेलं आहे की करुणी अत्यंत साक्षेप फेडावे नाना आक्षेप. तर तो जो आक्षेप आहे की रामानं गर्भवती सीतेला त्यागलं म्हणजे तिने अन्याय केला, अशा टाईपचे असंख्य मुद्दे चुकीच्या पद्धतीने आपल्या मुलांच्या मेंदूत कोंबले जातात. बरं, त्यांची भाषा इतकी छान असते की आपण म्हणतो ना बटर कापाची सुरी, की कापलं जातं पण रक्त येत नाही.
त्यामुळे दिसायला काय वाटतं की अरे हां रे खरं आहे की. आणि मग तो जो केरळा स्टोरीतला पिक्चर बदला, जो मी पिक्चर पाहिलेला नाही, पण तो गडकरीला जो कार्यक्रम केला होता त्याला मी होतो उपस्थित. त्यात त्यांनी सांगितलं की त्या मुलींनी विचारलं की हे सगळं तुम्ही आम्हाला आधी का नाही सांगितलं. तो प्रश्न फार महत्त्वाचा आहे की खरा राम एकालाही माहीत नाही. एक छोटं उदाहरण, म्हणजे मी कोणाला हे करत नाही, उदाहरण म्हणून सांगतो. इथे जेवढे बसलेत, 2 मिनिटं थांब, 2 मिनिटं. इथे जेवढे बसलेत त्यातल्या मला सांगा, रामायण सिरियल किती जणांनी बघितली? हात वर करा ना. बघितलं? आता दुसरा प्रश्न, वाल्मिकी रामायण किती जणांनी वाचलं? किती हात आहेत? म्हणजे बाकीच्यांना मी काही दोष देत नाहीये, मी हे सांगतोय. आता ह्या मुलांनी जर तुम्हाला प्रश्न विचारले तर उत्तरं कोणी द्यायची? त्याच्यासाठी 3 दिवसाच्या रामकथेत मी प्रिसाईज काही ज्याच्यावर लोकांचे सो कॉल्ड आक्षेप आहेत त्याचं खंडन करण्याचा मी प्रयत्न करतो. त्याचा बेस वाल्मिकी रामायण आहे. 200 प्रकारची रामायणं आहेत, म्हणजे रामचरितमानस वाचू नये असं नाही, भावार्थ रामायण वाचू नये असं मुळीच नाही. पण ज्या वेळेला तुम्ही आक्षेपांचं खंडन करता तेव्हा तुम्हाला एक ग्रंथ बेसला घ्यावाच लागतो, आणि म्हणून तो वाल्मिकी ऋषींचाच. म्हणून मग वाल्मिकी ऋषींच्या रामायणातले मी काही स्पेसिफिक मुद्दे काढले जे आजच्या पिढीला पोचलेच पाहिजेत. ही साधी सुधी गोष्ट नाहीये सज्जन हो. 4 सावत्र भाऊ एकमेकांसाठी रडतायत आणि 2 सख्खे भाऊ इस्टेटीवरनं एकमेकांवर केस टाकतायत आणि आक्षेप रामावर घेतायत. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, 2 मिनिटं स्वतःला ताडून बघा की तुम्ही राम आहात. तुम्हाला दशरथाने बोलवलं, सांगितलं उद्यापासून तुझा राज्याभिषेक, आणि सकाळी सांगितलं राज्याभिषेक नाही रे, वनवासच. कसे रिॲक्ट व्हाल? आपण भांडू दशरथाशी. तुमची 3री बायको, तिला तुम्ही तरुणपणी दिलेला शब्द, त्याच्यासाठी मी माझ्या बायकोला घेऊन जंगलात, करू की नाही आर्ग्युमेंट? तरी प्रश्न रामावर. आणि त्या रामानं हे इतक्या लीलया शांतपणे सांगितलं, तशी तुमची आज्ञा. म्हणजे आमचे समर्थ त्या रामाचं वर्णन करतात, पितृवचनांकित, जो वडिलांच्या शब्दाच्या बाहेर नाही. माझ्या वडिलांनी शब्द दिलाय ना, पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे. हे जर तुम्ही सांगितलं तर ही रामाकडे जे मी वैराग्य शब्द वापरलात ना, इतक्या पटकन, अहो आपण नुसतं म्हणतो कुठे वर घेऊन जायचंय, द्याल का नावावर लिहून? एक जट मिळणार नाही. त्याने अख्खं राज्य सोडलंय, हे वैराग्य. रिझर्वेशन करून जातात ते नाही. मग हे ह्या मुलांना सांगायचं की ही रामाकडे ताकद कुठून आली? त्याचे गुरु कोण? कुठल्या गुरूंनी त्याला तयार केलाय? मग शुकासारखे पूर्ण वैराग्य, पण वसिष्ठासारखे ज्ञान आमच्या समर्थांचं. मग त्याचे गुरु वसिष्ठ होते, त्याचे गुरु विश्वामित्र होते, त्यांनी तो राम घडवलाय. दुसरी टूम, रावणाला मारायचं म्हणून कैकईनं बलिदान केलं. हा अजून एक बुद्धिभेदाचा व्हिडिओ. नवरात्रात नवदुर्गा कैकई, अरे काय वाटोळं करायला घेतलंय. कुसंगतीमध्ये फुकट गेलेली बाई आहे ती. वाल्मिकी रामायणात क्लिअर कट आहे. पण आपण काय करतो? कर्ण दुसरा कुसंगतीत फुकट गेलेला. पण आपण कादंबरी वाचून कर्णाची बाजू घेतो. कादंबरीत कल्पनेला वाव असतो, ग्रंथ हा समोर असला पाहिजे. तिसरा, रावण ह्याला रामाकडनं मरण हवं होतं म्हणून सीतेला पळवलं. कसलं उदात्तीकरण आहे. अहो तो दुष्ट होता, हो तो विद्वान होता, पण तो दुष्टच होता. बघितलं त्यांनी शेवटपर्यंत सीतेला हात नाही लावला. काय वाचलेत का? त्याला शाप होता, त्याने एका अप्सरेवर बलात्कार केला होता, म्हणून त्याला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की बाईचा कन्सेंट नसताना हात लावलास तर तुझे 100 तुकडे होतील, म्हणून सीतेला हात लावलेला नाही. आमचे व्हिडिओ काय बरं, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी चेक न करता दे फॉरवर्ड 150 लोकांना. बघ असा खरा रावण म्हणजे राम वेडा. बरं तुम्ही ह्यांचं उदात्तीकरण करताना आमच्या रामाला खाली का आणता हो? म्हणून मग ही जी मंडळी आहेत ना, यांना उत्तर द्यायला आपला अभ्यासच पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात
अभ्यासोनी प्रगटावे, नाहीतर झाकोनी असावे, पण प्रगटोनी नासावे हे बरे नव्हे. म्हणून ती रामकथा आहे, ती जमलं तर अरेंज करा. आता शेवटचे फक्त 2च प्रश्न आहेत. समर्थ रामदासांचा विषय निघाला आणि गळाचा विषय किंवा शिवथरघळ, आपल्याला सगळ्यांना शिवथरघळ माहिती आहे, पण अशा बऱ्याच घळी तिथे आहेत. तर त्या घळींविषयी तुम्ही काय सांगाल? म्हणजे घळी हा कन्सेप्ट काय असतो? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे समर्थांचं दासबोधामध्ये महंत लक्षण आहे, निस्पृह लक्षण समास आहे. काय होतं की समर्थ इतके समर्थ असते की तुम्ही जसे जसे छान महंत होता, हळूहळू आपण तयार व्हायला लागतो की तुम्ही सर्वश्रुत होता, आणि मग लोक तुमच्याकडे एका पॅरामीटरनी बघायला लागतात. समर्थ म्हणतात इथे साधकाला थोडं सावध व्हावं लागतं. जो साधक आहे ना, त्याला पटकन अहंकाराचा वारा लागू शकतो. मग त्यावेळेला ते डिस्कनेक्ट होणं फार गरजेचं असतं. समर्थ सांगतात की ऐकावं कसं, तर स्तुती ऐकू नये आणि शिव्याही ऐकू नये, ऐकूच नाही मुळात. ज्यानं खेद होईल किंवा अहंकार निर्माण होईल अशा गोष्टी ऐकूच नाहीयेत. हे साधकाची भूमिका असली पाहिजे. साधक बद्ध आपण आहोतच. एक 10 मिनिटासाठी बद्ध लक्षण वाचलं की आपण मुमुक्षू होतो. मुमुक्षू थोडा वेळ टिकतं, मग ठरवतो उद्यापासून साधक व्हायचं. मग लक्षात येतं की अरे नाही, चेक आणायला बँकेत जायला राहिलं, पुन्हा बद्ध चालू. समर्थ तसे नव्हते. समर्थ प्रपंच करत नव्हते, आपल्या सगळ्यांचा प्रपंच करत होते. त्यामुळे एकांतामध्ये विचार करायला त्यांना जागा हवी असायची, त्यांचीही स्वतःची साधना असायची. समर्थाने सद्विद्या निरूपणात म्हटलंय, सिद्ध असोनी साधक. सिद्ध झाल्यानंतर साधनेची आवश्यकता आहे का? तर आहे, सतत आहे. त्यामुळे त्या घळीत समर्थ चिंतनाला बसायचे. समर्थांचं स्वतःचं म्हणणं आहे की रिकामा जावो नेदी एक क्षण, एक क्षण सुद्धा आयुष्याचा फुकट घालू नका. सतत काही ना काहीतरी आपण चिंतन केलं पाहिजे, प्लॅनिंग केलं पाहिजे. ते तर परमार्थाचं प्लॅनिंग करत होते, आपण तर आपल्या घरापुरतंच प्लॅनिंग करतो. मग हे करण्यासाठी तो थोडा गलबला, थोडा एकांत, थोडं लोकांमध्ये राहावं लागतं. कधी कधी आयसोलेशन पण मस्ट असतं विचारवंतांना. समर्थ तिथे आयसोलेशनसाठी जात होते. तिथेच ती दासबोधाची निर्मिती झाली, ज्याला समर्थ सुंदर मठ असं म्हणत होते, जी शिवतर घळ आहे. आणि घळ आत्ता आपण बघतो. थोडंसं इमॅजिन करा, रात्रीची घळ जरा बघा, मग लक्षात येईल कोण जाणार आहे. म्हणून समर्थ तिथे जात होते की कोणी येणारच नाहीयेत. अशा रीतीने समर्थांनी काही घळी ठेवल्या होत्या की जिथे ते स्वतःसाठी म्हणून जायचे, पुढचं चिंतन करण्यासाठी. पुढचे 1100 मठ सोपी गोष्ट नाही हो. परमार्थातले 1100 मठ उभे करायचे. एक मठ उभा करता करता आपला खरंच जन्म जातो, सोपं नाही आहे. त्यांनी 1100 मठ केलेत. हे सगळं चिंतन कुठे केलं असेल? तिथे केलं असेल. त्या घळी आहेत. म्हणजे हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्हाला तुमची स्पेस मिळवायची असेल तर ती घळी. प्रत्येकालाच हल्ली एक स्पेस हवी असते. आता तुम्ही आजच्या श्रोत्यांना किंवा आजच्या तरुण पिढीला काय संदेश द्याल? नाही, मी काही संदेश वगैरे मी काही देणार नाही. तो समर्थाने देऊन ठेवलेला आहे. समर्थाने स्पष्ट म्हटलं, नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट नीट, जेणे सायोज्याची वाट गवसेल की. हे त्यांनी दिलंय ना, आता काय दुसऱ्याने कोण काय द्यायचं डोंबल्याचं. आता तो ग्रंथ फक्त घ्या, आधी घ्या. या दासनो मी आहेच आता, आणि एकदा वाचा, मग पुढे बघा. समर्थाने एकदा बोट धरलं ना की प्रवास सुरूच होईल, मागे वळून बघायची गरजच पडणार नाही. त्यामुळे तोच एक त्यातला महत्वाचा. आणि अगदीच आपण शेवटच्या नोटवर आलोय का? शेवट हा, म्हणजे मग तोच खरा.
आज तुम्ही एवढं सुंदर दासबोधावरती बोललात, मनाच्या श्लोकांवरती बोललात, की ज्याची आज खरंच तरुण पिढीला आणि नुसतीच तरुण पिढीला नाही तर प्रत्येक वयोगटातल्या माणसाला त्याची गरज आहे. कारण हल्ली जसं सरांनी सांगितलं तसं आपल्याला फ्रस्ट्रेशन लवकर येतो, राग लवकर येतो, आनंदही लवकर होतो आणि तो लवकर विरजणसुद्धा त्या आनंदावरती पडतं आणि फ्रस्ट्रेशन तर एवढ्या पराकोटीचं असतं की लगेच आत्महत्या. दुसरं म्हणजे काही आपल्याला सुचतच नाही, आता नाही मला जगायचंच नाही आहे, काहीच नाही. तर ह्या सगळ्यावरती मात करायची असेल, तुम्हाला मन स्थिर करायचं असेल, मनाची शक्ती वाढवायची असेल, तर मनाचे श्लोक आणि दासबोध हे आपल्याला वाचणं, त्याचा अभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे. आणि सर हे सगळं प्रबोधनासाठी करतायत, त्याच्यामुळे सगळ्यांनी आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. आणि आता आपला हा ह्या वर्षातला शेवटचा गप्पांचा कार्यक्रम आहे. पुढल्या वर्षी आपण भेटणार आहोतच. तर सरांनी आपल्याला जी शिदोरी दिलेली आहे दासबोधाची, मनाच्या श्लोकांची, आपण प्रत्येकजणच नवीन वर्षी काही ना काहीतरी संकल्प करतो, ज्याला आपण मराठीमध्ये न्यू इयर रिझोल्युशन्स असं म्हणतो. जर का तुम्हाला न्यू इयर रिझोल्युशन करायचं असेल तर तुम्ही रोज दासबोधातला एक समास वाचा, मनाचे श्लोक वाचा, जेणेकरून तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन इकडे मिळेल. तर हा तुम्ही रिझोल्युशन करू शकता. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय. आपल्या प्रत्येकालाच सावधान ही समर्थ रामदासांनी लिहिलेली कविता मिळालेली असेल, तर ती आता सर वाचणार आहेत. नाही, हे सुद्धा देण्यामागचं रिझन हेच आहे की नवीन वर्ष सुरू होत आहे, तेव्हा सगळ्यांनी ही टॅगलाईन ठेवा, सावधान. की इथून पुढे आपण सावध व्हायचं आहे. म्हणजे काय, खूप समर्थाने सुंदर असं हे केलेली रचना आहे. बोला ना. अरे राम. बर, प्रयत्न करतो. ही जी समर्थांची रचना आहे ही सगळ्यांना कागद मिळाला असेल मला वाटतं. एक ओळ मी म्हणेन, ती ओळ तुम्ही म्हणा. म्हणजे अशासाठी की आपण सगळे प्रापंचिक आहोत. तर समर्थांनी म्हटलं की ओव्हरऑल शतवरुषे आयुष्य नेमिले. साधारण ऑन अँड ॲव्हरेज 100 वर्ष आयुष्य आहे. त्यातल्या प्रत्येक दशकाला काय काय होत जातं तरी देखील आपण सावध होत नाही. ते समर्थाने खूप छान प्रसंग याच्यातनं लिहिलेलं आहे. तर ते आपण छान आनंदात ते म्हणूया. सावधान सावधान म्हणा. सावधान सावधान. स्केल स्केल. वाचे बोला राम नाम. वाचे बोला राम नाम. सावधान सावधान. सावधान सावधान. समर्थ म्हणतात वाचे बोला राम नाम, म्हणजे मुखानं रामनाम घ्या असं ते म्हणतायत. आणि आपण कसं कसं नाही करत ते समर्थ म्हणतायत. 10 वर्षे बालपण. 10 वर्षे बालपण. 20 वर्षे तारुण्य. 20 वर्षे तारुण्य. अंगी चढे अभिमान. अंगी चढे अभिमान. तेव्हा न घडे हो साधन. तेव्हा न घडे हो साधन. सावधान सावधान. सावधान सावधान. बघा, 10 वर्ष बालपणात गेली, 20 वर्ष तारुण्य. मग आपण म्हणतो ना तारुण्याची मस्ती. मग मी देवबीव म्हणत नाही, माझं सगळं कर्मावर असतं, हे ती फेज. मग तेव्हा अंगी चढे अभिमान. तेव्हा न घडे हो साधन, म्हणजे पुन्हा रामनाम झालं नाही. तिसाची होये भरती. तिसाची होय भरती. दारा पुत्र लाभती. दारा पुत्र लाभती.
त्यातची पडे भ्रांती त्यातची पडे भ्रांती न कळे स्वरूप स्थिती न कळे स्वरूप स्थिती सावधान 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 सावधान. झालं आता 30 झालं, लग्न झालं, बायको मुलगी, आता त्याचीच भ्रांती. रामनाम नंतर बघू, थोडं आधी पहिले हे बघू, असं बाजूला पड. मग पुढे काय म्हणतात आता? 40 वर्षे झाली 40 वर्षे झाली डोळ्या 40 आली डोळ्या 40 आली नेत्रासी भूल पडती नेत्रासी भूल पडती येताना दिसे जवळी येताना दिसे जवळी सावधान सावधान. सावधान सावधान. बरोबर 40ला चष्मा लागतो. आता असं लांब धरून किंवा जवळ धरून असं बघावं लागतं, तरी रामनाम काही आमचं होत नाही. मग पुढे समर्थ म्हणतात 50ची झाली भरती 50ची झाली भरती दंत पंगती हालती पंगती आलती श्याम केस शुभ्र होती श्याम केस शुभ्र होती त्यास म्हातारे म्हणती त्यास म्हातारे म्हणती सावधान सावधान. सावधान सावधान. आता श्याम केस शुभ्र होती, आम्ही सावध तर होत नाहीच, वर ते डाय करती, पण राम नाम काही घेत नाही. तर पुढे काय म्हणतायत? 60ची बुद्धी नाठी साठीची बुद्धी नाठी हाती धरून काठी हाती धरुणी काठी वस वस लागे पाठी वस वस लागे पाठी त्यास हासती पोरटी रस हासती पोरटी सावधान सावधान. सावधान सावधान. बघा आता हा अनुभव पहावे आपण असे आपण त्याच्या पुढे बघ काय समर्थ काय म्हणतायत? 70ची विवंचना 70ची विवंचना मग होती यातना बसवेल्या उठवेना बसवेल्या उठवेना उठलिया बसवेना बसवेना सावधान सावधान. सावधान सावधान. आता तरी रामनाम घे 4 मिळून 80 4 मिळून 80. तर आता सहस्त्र चंद्रदर्शन रामनाम काही नाही. समर्थ पुढे काय म्हणतात बघा? 4 मिळून 80 4 मिळून 80. मग दिसे झाले पीसी दिसे झाले पिसी. जळे वीण मासोळी जैसी वीण मासोळी जैसी. तैसा होये कासावीसी तैसा होय वासवीसी. सावधान सावधान. सावधान सावधान. नवा पुढे दिले पूज्य नवा पुढे दिले पूज्य. तिथे राहिले शून्य तिथे राहिले शून्य. म्हणतसे माझे माझे म्हणत असे माझे माझे. अंती कोण आहे तुझे अंती कोण आहे तुझे. सावधान सावधान. सावधान सावधान.
आणि मग शेवटची वेळ एकदाची आली. कुठली? राजहंस उडून गेला, राजहंस उडून गेला, देह कोरडा पडला, देह कोरडा पडला, त्यास म्हणती मेला मेला, त्यास म्हणती मेला मेला, ऐसे अनहित करुणी गेला, ऐसे अनहित करुणी गेला, सावधान सावधान. सावधान सावधान. आता हे अनहित करून गेला म्हणजे काय? प्रपंच छान केला, पण ज्या जन्मात तुला सायोज्यता मुक्ती मिळण्याची शक्यता होती तो अख्खा जन्म नको ते करण्यात फुकट गेला. ते अनहित झालं. आता केल्या कर्माप्रमाणे पुन्हा पुढचा जो काही जन्म असेल तो घे. आणि हे आधीच्यांनी केलंय म्हणून पुढच्यांसाठी समर्थ म्हणतात तुम्ही तरी सावध व्हा. आणि म्हणून शेवटी म्हणतायत या लागे रामदास, लागी रामदास. मगाचाच प्रश्न, सांडी संसाराची आस, आणि संसाराची आस, सांगतो मी सज्जनास, सांगतो मी सज्जनास, धरा सद्गुरूची कास, धरा सद्गुरूची कास, सावधान सावधान. सावधान सावधान. वाचे बोला राम नाम, वाचे बोला राम नाम, सावधान सावधान. सावधान सावधान. जय जय रघुवीर समर्थ. जय म्हणा, म्हणा. जय रघुवीर समर्थ. हा कागद आवर्जून घरी घेऊन जा. हे सुद्धा एक आम्ही दरवेळेला घेत असलेली छोटीशी परमार्थाची संधी की त्या निमित्ताने समर्थांचं वाङ्मय लोकांच्या घरापर्यंत पोचतं. आणि असं जरा छान ह्युमरवालं आहे. हे बऱ्याच ठिकाणी मी म्हणजे अशा पद्धतीचा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा ही आवर्जून घेतो. आता मला सांगा ह्याच्यातलं अध्यात्म किती छान पद्धतीने समर्थांनी मांडलंय. ह्यात कुठला तरी शब्द न कळण्यासारखं क्लिष्ट काही आहे का हो? पण काय होतं, या आधीच्या लोक इतके काही काही जड भाषेत बोलतात त्यामुळे अर्ध्यांना भीती वाटते की बापरे हे आपल्याला जमेल की नाही. तर जमणार आहे. समर्थांनी म्हटले फक्त रामनाम घ्या, बाकी काही करू नका. ॲटोमॅटिक सगळ्या गोष्टी घडायला लागतात. वक्ता असावा अनुभवाचा. त्यामुळे तो अनुभव माझ्याकडे नाही, पण एवढा वेळ जे काही 1.5 तास तुम्ही माझे अनुभव ऐकले त्यातनं हे कळत असेल तर याच्यासारख्याला हे कळू शकतं. तुमच्यासारख्या विद्वानांना दासबोध का बरं कळणार नाही? तेव्हा तुम्ही सगळ्यांनी याचा अभ्यास जरूर करावा. दुसरं माझं नम्र आव्हान आहे की बाहेर जाताना तिथे स्टॉल आहे त्याच्यावर हे पुस्तक अनेक वचनात पुस्तके घ्यावीत. आमच्याकडे आहे असं उत्तर देऊ नका. तुमच्याकडे नाही आहे म्हणून मी देत नाही आहे. ज्यांच्याकडे नाही आहे त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी आमच्या पाठीशी उभे राहा म्हणून हे आहे. 75 रुपये किंमत आहे. 90 रुपयाला डोसा मिळतो हो. त्यामुळे एवढं मोठं सुंदर असं वाङ्मय समर्थांचं असलं पाहिजे. त्याच्यावर ऑडिओ फ्री आहे. फ्री दिलं की लोक घेतात म्हणून आम्ही ऑडिओ फ्री दिलेला आहे. पण माझी सगळ्यांना नम्र विनंती, गमतीचा भाग सोडा. ज्यांना ज्यांना शक्य आहे ताण घेऊ नका. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी बाहेरनं पुस्तकं जास्तीत जास्त घ्यावीत. आणि ज्यांच्या घरी जाल त्यांच्या घरामध्ये एक कॅडबरी पण द्या आणि त्याच्याबरोबर हे एक मनाच्या श्लोकांचं पुस्तकही द्या. हे ह्याच मार्गाने आपण लोकांपर्यंत पोचवू शकतो. आता दुसरा आपल्याकडे मार्ग नाही. या मार्गातून आपण लोकांपर्यंत पोचवूया. या आमच्या समर्थ कार्यात तुम्ही सहभागी एवढं नक्की करू शकता. कारण ही प्रेरणा वन फॉर द रोड सांगतो. लोकमान्य टिळकांना हा प्रश्न विचारला होता की अहो तुम्ही पूर्ण वेळ उतरलायत पण आम्ही प्रापंचिक आहोत, आम्ही काय करायचं? तेव्हा टिळक म्हणाले सगळ्यांनीच काही हातात बंदुका घ्यायला पाहिजेत इंग्रजांच्या विरोधात असं माझं म्हणणं नाही आहे. पण किमान पक्षी आम्ही
इंग्रजांनी बनवलेले कपडे वापरणार नाही, ही स्वदेशी चळवळ तर करू शकता की नाही? तसं अगदी माझ्यासारखं आणि धनश्रीसारखं पूर्ण वेळ नाही उतरलात तरी ही पुस्तकं घेऊन एवढा हातभार नक्की लावू शकता. एवढं तुम्हाला तर नम्र आव्हान आहे. मला ताईंनी विनंती केली ती कल्याणकारी म्हणायची, पण मी खरंच आज थोडंसं मला घशाला त्रास होतोय, मला थोडा आवाज जपावा लागणार आहे. 3 दिवसाची रामकथा झाली आहे. आता मी परवा दुबईला जायला निघतोय. दुबईतही रामकथा आहे. दुसऱ्या दिवशी कॉर्पोरेट कीर्तन आहे. त्यामुळे त्याच्यात सुद्धा मला गावं लागतं. त्यामुळे आवाज पण थोडा सांभाळायला लागतो. म्हणून मी हल्ली तेलकटही खात नाही. चहा जेमतेम थोडा किंवा गरम पाणी जास्त पितो, कारण हे आता मला कळायला लागलं की नाही हे आपण सांभाळलं पाहिजे. त्या दृष्टीनं अदरवाईज मला खूप आनंद झाला असता, पण तुम्ही जेवढं माझं समजून घ्याल अशी आशा आहे. फक्त मी त्यांनी विनंती केली आहे म्हणून त्यांचाही मान ठेवतो आणि मनाच्या श्लोकातल्या फलश्रुतीचा श्लोक मात्र म्हणतो. जय जय रघुवीर समर्थ. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासिता मुक्तिभोगी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. तुम्हा सगळ्या रसिक श्रोत्यांचे खूप खूप आभार. इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही नेहमीच गप्पांच्या कार्यक्रमाला येता. आता आपण पुढल्या वर्षी भेटणार आहोत, तर तुम्हाला सगळ्यांना टीम गप्पांकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. पुढल्या वर्षी भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.